सुस्वागतम. सध्याचं जागतिक अर्थराजकारण ते मराठी मानसिकता उलगडून दाखवण्यासाठी दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी व्याख्यानमालेचे सचिव अतुल देऊळगावकर संवाद साधणार आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. श्री किशन सोवाणी विद्यालयाचे संगीत शिक्षक स्वप्नाली पुणेकर, कृष्णकांत चव्हाण सर तसेच विद्यालयाचा विद्यार्थी रुद्रदेव देशमुख यांनी संत तुकाराम यांची आनंद हृदयानं शब्दांची रत्ने ही रचना सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. तुकोबांनी म्हटलं आहे, शब्दांची श्रीमंती असणारी आम्हा संतांची घरं आहेत. या शब्दांशिवाय आम्ही दुसरं कशाने ज्ञान देणार. व्याख्यान मालांमधून असंच शब्दरूपी धन आपल्यापर्यंत पोहोचवलं जात असतं. या तिघांचेही आभार. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गिरीश कुबेर यांची संपादक म्हणून तर ओळख आहेच, त्याचबरोबर समकालीन कथाबाह्य लेखकांच्या नामावलीत त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. अतिथींचं स्वागत होईल. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री निवास लाहोटे यांनी पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. व्याख्यानमालेचे उपाध्यक्ष डॉक्टर अजित जगताप यांनी पाहुण्यांना पुस्तक भेट द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. गांधी इन द गॅलरी, द आर्ट ऑफ डिसओबिडियन्स, सुमती रामस्वामी यांच्या या पुस्तकामध्ये सध्याच्या काळात चित्रकारांना गांधीजी कसे दिसतात हे चित्ररूपाने दाखवलं आहे.
मान्यवरांचे आभार. तोलाचा इतिहास म्हणजे गेल्या 150 वर्षातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक उलथ्यापालथींचा इतिहास. या विषयावर इंग्रजीत उदंड लेखन झाले. मात्र गिरीश कुबेर यांनी मराठी भाषेत केलेले लेखनही तेवढ्याच जागतिक दर्जाचं आहे. गिरीश सर आजच्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं श्रीकिशन सोमाणी विद्यालयामध्ये आले. हे औचित्य साधून विद्यालयाच्या वतीने त्यांना एक भेट दिली जाते. विद्यालयाच्या कला शिक्षिका पल्लवी खन्नाडे यांनी सरांचं पोर्ट्रेट काढलं आहे. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी गिरीश सरांना ते भेट द्यावं. धन्यवाद मॅडम. लातूर शहराला फार मोठी सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय परंपरा आहे. विविध विषयांवर दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन लातूरात नेहमीच होत असतं. त्यातलाच एक कार्यक्रम असतो तो स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचा. विचार मंथनांच्या उज्ज्वल परंपरेचा विस्तार करण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब परांजपे यांनी व्याख्यानमालेची स्थापना केली. व्याख्यानमालेचं हे 42वे वर्ष. आत्तापर्यंत 160हून अधिक नामवंत वक्त्यांनी आपले विचार या व्यासपीठावरून मांडले आहेत. विविध विषयांचे विद्वान, वैज्ञानिक, समाजसेवक, पत्रकार, लेखक, नाटककार, कलाकार अशा विचारवंतांच्या विचार मंथनाचा लाभ लातूरकरांना मिळालेला आहे. व्याख्यानमालेच्या आत्तापर्यंतच्या कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा. व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलं ते तत्वज्ञ तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी. त्यानंतर मी पुरेगे, अजगर अली इंजिनियर, वसंत पळशीकर, गप्र प्रधान, आह साळुंके, पुष्पा भावे, यदू फडके, प्राध्यापक न राजूरकर यासारख्या विद्वानांचे विचार लातूरकरांनी ऐकले. हरित क्रांतीचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर जयंत नेरळीकर अशा वैज्ञानिकांनी विज्ञान आणि राष्ट्रीय विकासावर संवाद साधला. तर कोरोना काळात व्याख्यानमालेच्या ऑनलाईन कार्यक्रमात डॉक्टर सौम्या स्वामीनाथन, डॉक्टर रंजना कुमार यांनीही संवाद साधला. तसेच डॉक्टर बाबा आमटे, रझिया पटेल, फखरुद्दीन बेन्नूर, डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर राजेंद्र सिंह, विजय जावंदिया, डॉक्टर अभय दंग यांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीचं जिवंत चित्रण केलंय. नंदा खरे, चिमू पंडित, अच्युत गोडबोले, डॉक्टर अनंत फडके, डॉक्टर अरुण गद्रे यांनी बदलत्या जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या गुंतागुंती सोप्या पद्धतीने मांडल्या. समर्न खाते, अतुल पेठे, अतुल कुलकर्णी, चंद्रकांत काळे, विभावरी देशपांडे, गिरीश कुलकर्णी, वीणाताई गव्हाणकर, प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी यांनी असंवेदनशीलतेच्या वाढत्या प्रवाहापासून समाजाला वाचवण्यासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. समकालीन विषयावर प्रभावी दृष्टिकोन मांडले त्या पत्रकारांमध्ये माधव गडकरी, कुमार केतकर, अशोक जैन, दिनकर गांगल, नीळू दामले, निखिल वागळे, विनू हर्डीकर, अरविंद गोखले, मुकुंद संगोराम, परंजय गुहा यांची नावं आवर्जून घेता येतील. चंद्रकांत काळे यांचं बिंदुनाथ कलातीतचं अभिवाचन, आख्यान तुकोबाराय, आज या देशात, अपरिचित पुलं, कीर्तवाणी असे वेगळे विषय मांडणारे कार्यक्रमही व्याख्यानमालेअंतर्गत झालेले आहेत. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या मते वादविवाद आणि संवाद हीच भारतीयतेची ओळख आहे. याच परंपरेतला आजचा हा कार्यक्रम. विषयाची सखोलता कायम ठेवून ओघळत्या शैलीत आंतरराष्ट्रीय राजकारण अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचवणारे लेखक आणि संपादक गिरीश कुबेर यांचं पुनश्च एकदा स्वागत. मी कार्यक्रमाची सूत्र आता अतुल सरांकडे सोपवते. तर आज खूप दिवसापासून आपण गिरीश कुबेर यांना इथं बोलवायचा प्रयत्न करत होतो आणि आज ते इथं आलेले आहेत. इतिहास आपण शाळेनंतर वाचत नाही. नंतर जो काही वाचतो तो सामाजिक माध्यमातून वाचतो आणि त्याला आपण इतिहास मानतो. पण इतिहास म्हणजे काय असं ज्या एडवर्ड कार यांनी लिहिलं ते असं म्हणतात की भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातला कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास. आणि इतिहासकार हा मार्गदर्शक आणि दुभाषा दोन्ही असतो. हे काम गिरीश कुबेर आपल्यासाठी करतायत.
म्हणजे एकाच वेळेला ते संपादक आहेत, पण त्या आधी त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे पुस्तकांमधनं, हा तेल नावाचा इतिहास आहे. तेल वर्तमान, एका तेलियाने, युद्ध जीवांचे, अधर्मयुद्ध, पुतीन, मेड इन चायना, टाटायन आणि आत्ता साहेबांच्या जगात आणि साहेबी जगात ही मराठी पुस्तकं. द टाटाज, महाराष्ट्र रेनेसान्स अनटोल्ड स्टोरी आणि इनविजिबल एनिमी अशी त्यांची ग्रंथ परंपरा आहे. इथं बऱ्याच जणांना त्यांचा परिचय हवा होता असं सांगण्यात आलं, बऱ्याच जणांनी प्रश्न पाठवलेले म्हणून सांगतो. ते विज्ञानाचे आणि जर्नलिझमचे शिक्षण घेऊन त्यांनी पत्रकारिता चालू केली, पण त्यानंतर 1998 साली त्यांना द गार्डियनमध्ये ब्रिटिश सरकारच्या शिष्यवृत्तीमुळे जाता आलं. द गार्डियनची स्थापना 1821 सालची आहे आणि स्कॉट ट्रस्टने चालवलेलं ते दैनिक आहे आणि अजूनही ते निष्पक्षता म्हणजे काय आणि ऑथेंटिक अधिकारवाणीनं बातमी म्हणजे काय, लेख म्हणजे काय, विश्लेषण काय हे आपल्याला गार्डियनमध्ये समजतं. त्या गार्डियनमध्ये खरं तर मी जुना मित्र असल्यामुळे आहो जात नाही, माफ करा. तर तो परत इकडे आला आणि त्यानंतर गोमांतक, महाराष्ट्र टाइम्स आणि आता लोकसत्ता. पण हे सगळं करत असताना एकाच वेळेला संपादकाची जबाबदारी, लोकसत्ताचे अनेक व्याप म्हणजे तरुण तेजांकित, नाटक, लोकांकिका इथपासनं ते लिट फेस्टिवल, म्हणजे गेल्या वर्षीचा लिट फेस्टिवल आपण जयपूर फेस्टिवल ऐकतो, लातूर फेस्ट पूर्वी होत होता. एक अतिशय वेगळ्या दर्जाचा सर्व दृश्यकला आणि साहित्याचा अनुभव श्रोत्यांना देण्यासाठी मुंबईत एकाच वेळेला 8 ठिकाणी लिट फेस्ट घेतला. थोडक्यात अनेक अंगांनी ह्या सगळ्याकडं गिरीश पाहतोय, त्यामुळे त्यांनी लोकसत्ताला एका उंचीवर नेलेलं आहे. पण त्यापेक्षाही त्याचा संवाद पुस्तकातनं जो होतो, एकेका पुस्तकाच्या 20-20 आवृत्त्या गेलेल्या आहेत आणि त्यातले बरेच वाचक इथं सध्या आहेत. पण त्यामध्ये म्हणजे एकीकडं विज्ञानाची जाण, तंत्रज्ञानाची, आर्थिक, जागतिक राजकारण हे करताना साहित्याची उत्तम जाण, म्हणजे संत साहित्यापासून आधुनिक कवितांपर्यंत आणि सत्यजित रायपासून आत्ताच्या दीपंकर बॅनर्जी या सगळ्याचा जो त्याचा अभ्यास छंद आहे, त्यामुळे त्याची भाषा कशी येते बघा. आपल्याला माहिती आहे महाभारत हे आत्ता नंतर पडलेलं नाव आहे, त्याला आधी हा जय जय नावाचा तो इतिहास होता. आनंद साधलेंचं पुस्तक आहे, त्यामुळे त्यांनी हा तेल नावाचा इतिहास आहे असं केलं. मैत्र जीवांचे आपण ऐकलेलं आहे, पण युद्ध जीवांचे हे पुस्तक करोना काळामध्ये म्हणजे इतक्या संख्येनं वाचलं गेलं की नेमकं बॅक्टेरिया आणि व्हायरसेस सोडून युद्ध होतात का वगैरे वगैरे. तर हे सगळं उलगडून आपल्याला त्याच्याकडनं ऐकायचंच आहे. पण सुरुवात करताना मला आजचं जे महत्त्वाचं वाटतं, आज महात्मा फुलेंची जन्म द्विशताब्दी आपण सुरू करतोय. आपल्याला माहिती आहे की कार्ल मार्क्स नंतर फक्त 9 वर्षानंतर म्हणजे महात्मा फुले आपल्याकडे आले आणि त्यांची 2 पुस्तकं रामचंद्र गुहांनी मेकर्स ऑफ इंडिया, बरोबर ना, त्याच्यात असं म्हटलंय की जर महात्मा फुलेंचं गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा असूड इंग्लिशमधनं गेलं असतं तर कार्ल मार्क्सच्या कॅपिटल एवढं त्याला महत्त्व आलं असतं. मग नंतर गोपू देशपांडे वगैरेंनी ते हे नेलं इंग्रजीमध्ये हा भाग. आता प्रबोधनाची परंपरा आणि अनटोल्ड स्टोरी जी लिहिलेली आहे, तिथं आपण जर इतक्या वर्षापूर्वी आपल्याला जी गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा असूड अशी थेट तार्किक विचारसरणी लाभली होती, आर्थिक विचारसरणी लाभली होती, तिथून आपण आता जिथं आलेलो आहोत त्याबद्दल काय सांगणार? सर्वप्रथम अतुलचे आणि संस्था चालकांचे, व्याख्यानमालेच्या आयोजकांचे मनापासून आभार. अशा छान शहरामध्ये आणि छान शाळेमध्ये कार्यक्रमासाठी बोलवलं. म्हणजे शाळेत आल्यापासून प्रामाणिकपणे सांगायचं तर पुन्हा एकदा शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटावं असं वातावरण आहे. त्यामुळे त्यासाठी आभार. आणि अतुलचं तर विशेषतः आभार, कारण एकतर सहप्रवासी आहोत आम्ही, सर्व अर्थाने सहप्रवासी आहोत. एकंदर जे काही
काळ आपण अनुभवतो आहोत त्याच्यामध्ये. त्यामुळे एकमेकांना आम्ही हात देत देत पुढे जात असतो किंवा आहे तिथे त्यामुळे आपण एकमेकांचे आभार मानत नाही. तो सांभाळत असतो. एवढं चांगलं त्यांनी तो परिचय केला, एवढं चांगलं ऐकायची हल्ली सवय नाही मला माझ्याविषयी. म्हणून मी ते स्वगत गप्प बसावं मी बोलू शकतो असं फायदा घेतला त्याचा. पण तो याचा मुद्दा आहे ना, वैचारिक पुनरुत्थान किंवा हा मला खूप महत्त्वाचा अशासाठी वाटतो की ना, आपण बंगालच्या राजाराम मोहन राय आणि यांना खूपच आहे, मोठे पण आहे, सती चळवळ अमुक तमुक त्या अर्थाने. पण महिला शिक्षण महाराष्ट्रात झालं ना, फुलेने आणलं ते, पण म्हणजे तिथे गेलं नाही ते. आणि बंगालची ती समाज सुधारण्याची चळवळ आहे ती पुढे धार्मिक अंगाने गेली. महाराष्ट्रातला तर्कवाद म्हणजे काही काही जुने लेख वगैरे आहेत ना लोकहितवादींचे वगैरे, मी आज छापू शकणार नाही. त्यामुळे मी मुद्दा विसरलो. तो हा जो मी मुद्दा असा म्हणला की महात्मा फुलेंपासून आपण नेहमी शाहू फुले आंबेडकर म्हणतो, त्यातले फुलेंनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला नेलो होतो प्रबोधनाची परंपरा, तर त्या प्रबोधन परंपरेचं नंतर काय झालं आणि आपण आत्ता कुठे येऊन पोचलेलो आहोत. मग आताचा महाराष्ट्र हा ज्या महाराष्ट्रामध्ये करकरीत विचार मांडला गेला, ज्या महाराष्ट्रामध्ये एक 14-15 वर्षाची मुलगी उभी राहिली, म्हणाली की माझ्या शरीरावर माझा हक्क आहे, हा कोण ठरवणार, माझा नवरा, आणि जिने व्हिक्टोरिया राणीला पत्र लिहून स्वतःच्या मुद्द्याची दाद तिथे मागितली, तो महाराष्ट्र आजच्या घडीला खरं सांगायचं झालं तर विचारांना घाबरणारा महाराष्ट्र झालेला आहे. हे जे स्थित्यंतर आहे ना, हे काळजी वाटावं असं स्थित्यंतर आहे. आपण झुंडीला घाबरत नाही, आता हल्ली आपण विचाराला घाबरतो. हे जे हा बदल आहे, हा कुठल्या टप्प्यापासून व्हायला लागला, हा खरं एक समाजशास्त्रीय संशोधकांच्या अभ्यासाचा विषय असायला हवा, व्हायला हवा तो. कारण कुठल्या एका मुद्द्यावरनं आपण बदलत गेलो. म्हणजे त्या रेनेसा स्टेटचा एक पुढचा भाग आता मी लिहितोय, तो मला असं जाणवतं की म्हणजे ही जी चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सगळे डावे उजवे काँग्रेस सगळेच त्याच्यामध्ये हे होते, हिंदुत्ववादी होते. मग 60 साली राज्याची स्थापना, 66 साली शिवसेना, हा महाराष्ट्र हा हळूहळू हळूहळू हा कुठल्या दिशेला गेला हे कळलेलं नाही आणि आता दिशाच हरवलेला आहे. आणि मला बाकीच्या सगळ्या प्रगत्या होतील, प्रगती औद्योगिक आर्थिक ते सगळं होईल, पण वैचारिकदृष्ट्या आपण मागे पडलो हे खूप वेदनादायी आहे. मग आता कन्नड साहित्य जरी घेतलं किंवा हिंदीमधलं साहित्य जरी घेतलं, हिंदी भाषिक आपण त्याला गोपट्टा वगैरे म्हणतो, पण हिंदीमध्ये अजूनही तगडे लेखक आहेत, भूमिका घेणारे लेखक आहेत. आताचा महाराष्ट्र हा लेचापेचा आणि विचाराला घाबरणारा महाराष्ट्र असं वाटतं. पण म्हणजे याची कारणं आपल्याला अनेक कारणं असू शकतील, म्हणजे सामाजिक राजकीय. हो हो, सामाजिक राजकीय ही तर आहेतच आहेत. मला म्हणजे महाराष्ट्री नागरिकांच्या गंड त्यांचा हा एक मुद्दा तो का आहे हा प्रश्न पडतो. आणि माझ्या मते असं वाटतं की एवढ्या मोठ्या परंपरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक कालखंड सोडला तर महाराष्ट्र हा नेहमी दुय्यम भूमिकेतच आलेला आहे दिल्लीमध्ये. म्हणजे त्या पुस्तकाची सुरुवातीचा तो एक गमतीशीर प्रसंग आहे. दंडवते सांगत होते त्यांच्या कणकवलीच्या घरी की व्ही पी सिंगांचं सरकार असताना काही जनता दलाचे लोक आले आणि मला म्हणाले की आता हे खूपच वादग्रस्त होत चालले, त्यांना आपण दूर करूया आणि नवा नेता निवडूया. मग म्हटलं काय झालं पुढे? ते म्हणाले की त्यांनी त्यातल्या काही जणांनी माझं नाव सुचवलं की व्ही पी सिंगांना पंतप्रधान पदाची तुम्ही पंतप्रधान पद घ्या. तर म्हटलं का नाही घेतलं? हे म्हणाले महाराष्ट्राची असे शब्द काय पाठीत खंजीर वगैरे कसा खुपसणार. ते नंबर 1चं न मिळणं आहे ना, म्हणजे हा गमतीशीर मुद्दा सोडून दे, पण आपण अनेक क्षेत्रांमध्ये असं दाखवू शकतो. सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू म्हणून किती मोठा आहे मी सांगायची गरज नाही, कप्तान म्हणून यशस्वी ठरला. गावस्कर. आणि आता सुद्धा बघ भारतीय कंपन्यांचं आर्थिक क्षेत्र हा जर लक्षात घेतलं तिथे अनेक कंपन्यांचे CFO हे मराठी असतील, COO मराठी असतील, CEO मराठी नसतो.
कुठेतरी आपण मला अगदी एका वर्गाचं असं म्हणणं की पानिपतच्या पराभवानंतर आपण ते हाय खाल्ली ती अजून काही रक्तातनं आपल्या गेलेली नाही, हा एक. पण त्याच्या पलीकडे जाऊन याचा काहीतरी खरंच विचार व्हायला हवा. नंबर 1 पद घ्यायला आपण घाबरतो. यशवंतराव चव्हाण तिथे गेले, शरद पवार तिथपर्यंत गेले, पण ती लढाई हरले. त्याचा कुठेतरी काहीतरी आपल्या मानसिकतेशी संबंध असावा असं मला वाटतं. त्यामुळे तू नेतृत्व कर, मी तुझा अत्यंत निष्ठावान म्हणून काम करेन. या पातळीवरती मराठी जन आहेत आणि आताच्या या कालखंडामध्ये उत्तम लेखन, समाजकारण, सांस्कृतिक चलनवलन याच्यामध्ये महाराष्ट्र दिसतच नाही. मग आपली जर समजा इतर राज्यांशी तुलना केली, म्हणजे एक उत्तरेकडचं माहिती आहे, पण दक्षिणेकडे सुद्धा आपल्यापेक्षा बरी परिस्थिती आहे. आपण मधल्या भागातलेच. याचं एक कारण म्हणजे हा खरंच चांगला मला सुद्धा पडलेला हा प्रश्न आहे. मला त्याचं एक कारण ना त्याला नुसतं स्पर्श केलेला आहे, पण त्याच्यावरती काम करायला आवडेल मला. मला असं वाटतं देवनागरी लिपीनं आपला घात केला. देवनागरी लिपीनं आपला घात केला. दक्षिणेतले आपल्याला उत्तरवाले मानतात आणि उत्तरेतले तर ओढूनच घेतात. त्याच्यामुळे दाक्षिणात्यांनी जी एक स्वतःची ओळख राखली. आता ह्या पातळीवरती मुद्दा केला ना की मग असं प्रादेशिकत्व जपावं का वगैरे वगैरे. प्रादेशिकत्व जपावंच ना. म्हणजे ज्योती बसू पश्चिम बंगालचेच मुख्यमंत्री होते तरी राष्ट्रीय नेते मानले गेले ना. हे कुठलं म्हणजे दिल्लीतच हिंदी भाषिकच असायला हवं, हा त्यातला एक भाग. त्यामुळे झालंय असं ना की आपण ना धड उत्तरेकडचे ना धड दक्षिणेकडचे. पण मग लिपी कोणती घ्यायला पाहिजे होती? मोडी? मला असं वाटतं की महाराष्ट्राने स्वतःची लिपी असायला हवी. काहीही असू दे किंवा नसू दे, केरळमध्ये जा, तामिळनाडूमध्ये जा, त्यांचा जो एक सांस्कृतिक जो एक जी अस्मिता तयार झाली आहे ना ती थेट लिपीशी संबंधित आहे ती. आणि मग आपण तिथपासनं मागे पडत गेलो का? मला असं वाटतं की अनेक कारणांमधलं एक कारण हे आपली लिपी आहे. आपण देवनागरीचा अंगीकार केल्यामुळे आपल्याला सरसकट दक्षिणेकडचे उत्तरेला ढकलतात आणि तसं आपल्यालाही वाटायला लागतं. त्यामुळे आता हा मुद्दा आता हातातनं गेल्यासारखी परिस्थिती आहे. आता याच्याबद्दल खूप बोलता येईल, पण तुर्तास हे 2 मुद्दे स्पष्ट केल्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये जो सध्या पडलेला प्रश्न आहे तो युद्धाविषयीचा आहे अर्थातच. तर युद्ध कसं थांबलं, पुढं काय होईल, आणि यानंतरचा जो काही जागतिक पट असेल, जागतिक नकाशा आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण आहे, त्यामध्ये भारत कुठे असेल? मला याचा युद्ध या विषयाकडे ना आपण खूप भावनिक नजरेनं बघतो असं वाटतं. कोणीतरी कोणावरती हल्ला करतो, कापतो, माणसं मारतो. पण याचा जर तटस्थपणे जर या सगळ्या इतिहासाकडे बघितलं ना तर मला असं दिसतं ना युद्ध ही एक बाजारपेठ आहे. आणि हे वरवरचं मत आहे का? तर तसं नाही आहे. म्हणजे 1912-13च्या वेळची गोष्ट आहे. हेनरी फोर्ड झालेले होते. हां. आणि त्याच्या आधी 15-17 वर्ष मोटार त्यांनी विकसित केलेली होती, विमानं यायला लागलेली होती आणि ते मोठे उद्योगपती म्हणून ते प्रस्थापित होत होते. त्याच्या आधी 1856-57ला अमेरिकेमध्ये पेन्सिल्व्हेनियाला तेल सापडलं आणि 1892 साली, म्हणजे कल्पनाही करू शकत नाहीत, जो कायदा आपण आज करू शकलेलो नाही ना तो कायदा 1892 मध्ये अमेरिकेने केला. आणि तिथे एक रिपब्लिकन पक्षाचा सेनेटर होता, त्याचं नाव जॉन शेरमन. आणि रिपब्लिकनचा होता तरी तो चांगला आताच्या रिपब्लिकनकडे पाहिलं तर असं वाटेल. तर त्याने अशी भूमिका घेतली, कारण त्यावेळेला झालेलं असं होतं की 1860 सालापासून ते 1892-90 या कालखंडामध्ये अख्खी अमेरिका एका उद्योगपतीच्या मालकीची होती. आणि त्या उद्योगपतीला दुनिया मुठ्ठी में हे वगैरे म्हणायची गरज लागली नव्हती, तरी त्यांनी ती सगळी रेल्वे त्याच्या मालकीच्या, वाघिणी त्याच्या मालकीच्या, पेट्रोल डिझेलचे कॅन त्याच्या मालकी, सगळं त्याच्या मालकीचं. त्यावेळेला ज्यांनी ती आकडेवारी केली त्यांनी मांडताना असं मांडलेलं आहे की 1890च्या वेळेला रॉकफेलर हे आजच्या बिल गेट्सच्या संपत्तीच्या 2.5 पट संपत्ती कमावून होते. आणि मग त्यावेळेला त्या जॉन शेरमनला असं त्यांनी अशी भूमिका घेतली की हा सरकारपेक्षा मोठा झाला आहे, याला तोडायला हवं.
आणि मग ते तोडणं झालं, त्याच्या 7 कंपन्या आहे, एसो विसो, तो सगळा इतिहासच आहे. तर या कालखंडामध्ये पेट्रोलच्या उदयानंतर हेनरी फोर्ड यांचा विकास प्रचंड झाला, कारण साहजिकच आहे इंधन मिळालं. तर तेव्हा त्यांनी भूमिका मांडलेली आहे. म्हणजे मला त्याचं परत एक वेगळं आश्चर्य वाटतं की ज्यू बँकर्सकडे सरप्लस कॅश आहे, हे युद्ध करतील. अच्छा. हे आणि ते कोणी छापायला तयार नव्हतं, हेनरी फोर्डचं असून सुद्धा छापायला, कारण माध्यमांचे संपादक मालक हे सगळे ज्युईश होते, सगळे यहुदी धर्मीय होते. मग त्यांनी एक पेपर विकत घेतला फोर्ड यांनी, आणि एक माणूस नेमला, त्यांना सांगितलं की माझ्याबरोबर तू राहायचं, मी जे बोलीन ते त्याचं त्यांनी ते पुस्तकात छोटंसं रूपांतर केलेलं आहे. म्हणजे युद्ध हा बाजारपेठीय विषयाचा भाग आहे, हे तसंच तशाच पद्धतीनं मांडणी झालेली आहे. आता ही घटना घडत असताना इकडे जॉन रुडॉल्फ डिझेल, तर त्यांनी ते 4 स्ट्रोक इंजिन 2 स्ट्रोक इंजिन वगैरे तयार केलं, आणि ते तंत्रज्ञान त्याचं, म्हणजे जसा कार बेल्ट ज्यांनी बनवला ना त्याने रॉयल्टी घेतली नाही. आयुष्य लोकांची वाचतायत ना, ते सगळ्यांना फुकट पेटंट घेतलं नाही त्याने, ते देऊन टाकूया. तसं त्याचं म्हणणं होतं की हे तंत्रज्ञान इंजिनाचं आपण सगळ्या जगाला देऊया. तर त्याच्या या तंत्रज्ञानासाठी तो मारला गेला, स्वतःच्या देशातूनच तो मारला गेला तो. तर त्या कालखंडामध्ये म्हणजे ह्यांना असं वाटतंय, रुडॉल्फ डिझेल त्याचं मत असं आहे, तिकडे हेनरी फोर्ड अटलांटिकच्या पलीकडे असं म्हणतात. तर मला असं वाटतं की तो सगळा इतिहास बघितला ना, तर तो सगळा एक ठरवून केला गेलेला भाग असावा असं मानायला जागा आहे. खूप शस्त्र निर्मिती झालेली आहे, काडतुसं खूप पडलेली आहेत, मरू द्यात माणसं, या पातळीवरती चर्चा झालेल्या आहेत. म्हणजे 1919ला जेव्हा ते ऑटोमन साम्राज्य लयाला गेलं, त्या कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध संपत आलेलं होतं, आणि रशियात जर्मनीमधल्या आताच्या ज्या मोठ्या आपण औषध कंपन्या म्हणून नावं घेतो, त्या सगळ्या रासायनिक अस्त्र निर्मिती करणाऱ्या कंपन्या होत्या. तशाच ज्या कंपन्या आता खूप आदरणीय झालेल्या आहेत इंग्लंडमधल्या, त्या सगळ्या त्याला प्रत्युत्तर म्हणून रासायनिक अस्त्र तयार करणाऱ्या कंपन्या होत्या. त्यांनी जी अस्त्र बनवली, तर त्यावेळेला त्यांना प्रश्न पडला की अस्त्र चाचणी कशी करायची, माणसं मरत नाहीत तोपर्यंत हे रसायन उपयोगी आहे की नाही कळणार कसं. मग चर्चिलचं पत्र आहे की भारत आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरती ही अस्त्रांचा वापर करा, तिथे माणसं गेली तर फार बोंबाबोंब होणार नाही. त्यामुळे या इतकं आर्थिक दृष्ट्या सगळं बघितलं जातं ना. आत्ता आपण बघणार, मला म्हणजे माणुसकीच्या नजरेतनं बघायला गेलं तर मला लोकांना असं का वाटत नाही की आजच्या घडीला 72,000 माणसं कोणीतरी सहज मारू शकतो. म्हणजे त्यातली 60% स्त्रिया आणि बालकं आहेत, त्यांचा काय दहशतवादाशी संबंध, कुठलीच भावना निर्माण होत नाही. त्याच्यामुळे उत्पादकता, युद्धखोरी, बाजारपेठ यांचा थेट संबंध आहे. आणि त्यामुळे हे युद्ध सुद्धा आर्थिकदृष्ट्या पचणं अमेरिकेला जड जायला लागलं म्हणून थांबणार, हेच त्यातलं सत्य आहे. बाकी माणसं मरतायत म्हणून, जगाचे हालअपेष्टा वाढल्यात म्हणून वगैरे वगैरे हा विषयच नाही आहे. अमेरिकन स्टॉक एक्सचेंज ज्या वेळेला धडाधडा पडायला लागलं तेव्हा नाही, आता हे थांबवायला हवं, या पातळीवरती चाललेलं आहे. तेल नावाच्या इतिहासामध्ये असा पण उल्लेख आहे, म्हणून महायुद्धाचं कारण सुद्धा तेलच होतं. तेलच होतं पहिलं आणि दुसरं दोन्ही महायुद्ध. कारण असा उल्लेख आहे की तेलामुळे जिंकलो, तेलामुळे हारलो, आणि तेलामुळे हारलो. मग तेल ही रक्तवाहिनी आहे आणि तेल ही दैत्याची विष्ठा आहे, असं सगळंच तेला होती आहे. तर ते नेमकं कसं घडत गेलंय असं, म्हणजे तो इतिहास पूर्ण एकदा थोडक्यात झलक तो अगदी छोट्या ह्याच्यामध्ये सांगून टाकतो. मग तेल ही संकल्पना 1930च्या आसपास जन्माला आली. तेव्हा हा सगळा प्रदेश हा वैराण वाळवंट होता, हे देशच नव्हते. ऑटोमन साम्राज्य लयाला गेलं. म्हणजे त्या गुलबेंकिन नावाचा एक व्यापारी होता. व्यापार आणि राजकारण ठरवण्याचा इतिहास बहुधा तिथपासून सुरू झालेला असावा. आणि तर तो ह्या सगळ्या परिसरामध्ये व्यापार करायचा. त्याची खूप रस्त्यावरचा मराठी शब्द म्हणजे मोवट खूप होती त्याची. आणि हे साम्राज्य तर लयाला गेलं, ऑटोमन साम्राज्य, आता करायचं काय. तर त्यांनी त्या परिसरावरती जे सगळे लढणारे एकत्र होते त्यांना, त्या देशाच्या प्रतिनिधींना एकत्र बोलवलं, टेबलावरती नकाशा अंथरला असा, आणि तिथे लाल पेन्सिल होती. त्या लाल पेन्सिलने असे वाटप केले इकडे तिकडे तिकडे,
आणि त्या म्हणजे प्रामाणिक निर्लज्जपणाचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्याच्यातनं तो करार झाला. त्या कराराला आजही रेड लाईन ॲग्रीमेंट म्हणतात. कारण नकाशावरती लाल रेषा ओढले आणि हा देश अल्जेरियाना फ्रेंचच्या घेऊन टाकावा, हा आपण काय जॉर्डन हा प्रदेश आहे का, त्याला जॉर्डन म्हणायचं का, मग तो युकेनी, अशी ही मांडणी होत गेलेली आहे. आणि त्या तेलाचा इथे तेल आहे असं सापडणाऱ्या दोन व्यक्ती खूपच महत्त्वाच्या आहेत. एकाचं नाव विल्यम शेक्सपियर, पण तो वेगळा, तो 1500 तो निघून गेलेला. हा इंग्रज सरकारचा त्या परिसरातला प्रदेश म्हणजे ज्याला विभाग प्रमुख वगैरे म्हणता येईल, कारकून अशा अर्थाचा होता. आणि दुसरं आपण जे सगळ्याचा तो सिनेमा बघत मोठे झालो, त्या सिनेमाचा लॉरेन्स ऑफ अरेबियावाला T.E. लॉरेन्स त्याचं नाव, तर त्याने ही कल्पना विकली हे तेल होऊ शकतं. आणि मग त्या खरं ते इंग्रज सरकारच्या सेवेमध्ये होते, पण इंग्रज सरकारला ह्याचं महत्त्व लक्षात आलं नाही, काय जे काय असेल ते तसं, पण त्यांच्याकडनं ती संधी गेली. म्हणजे तेलाच्या मालकीमुळे महासत्तापद इंग्लंडकडून अमेरिकेकडे गेलं. अच्छा. म्हणजे इंग्लंडला जर ती जाग आली असती यावरती आपली मालकी असायला हवी, आपला प्रदेश आहे हा, तर कदाचित इतिहास वेगळा झाला असता. ती जाणीव पहिल्यांदा अमेरिकेला आली आणि अमेरिकेने एक छोटासा त्या भागातला एक म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये वॉर्डलॉर्ड असं म्हटलं, टोळीवाला गुंड वगैरे वगैरे, त्याला सांभाळून त्या परिसरातनं त्या सगळ्या तेलविहीरींवरती कंत्राटं वगैरे, हा जो काही त्याला कळतच नव्हतं, तो जो गुंड होता त्याचं नाव म्हणजे त्यावेळेचा टोळीवाला या अर्थाने मोहम्मद बिन इब्न सौद, ज्याच्या नावानं सौदी अरेबिया नावाचा देश तयार झाला. त्याच्याकडनं ती पूर्ण मालकी मिळवली आणि त्या सगळ्या तेलांवरती कब्जा केला. आणि त्याचा जो पहिला करार झाला तो 1944च्या त्या वेळेला झाला. आणि मग तो सुएझ कालव्यामध्ये अमेरिकन बोटी वगैरे येऊ शकत नव्हत्या आणि मग त्या सगळ्या परिसरामध्ये मग त्या बोटीवरती करार झाला. आणि यांनी सांगितलं मला, मी त्याचा जनाना वगैरे घेऊन सुद्धा तो करारासाठी आलेला होता. अमेरिकेने त्याचे वाटेल ते लाड पुरवले आणि त्याच्यातनं तो 60 वर्षाचा त्याच्याशी करार केला. तो करार 2004 साली संपला असता आणि त्याच्या आधी 9/11 घडलं. मग अमेरिकेला पर्याय वाटण्याची गरज ती वाटू लागली अशी, आणि मग म्हणून मग इराकचं युद्ध झालं. त्यामुळे तेल हा गेल्या 150-200 वर्षातल्या आपल्या इतिहासाचा मुख्य वादाचा बिंदू राहिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं देशांचे स्वभाव हे तेलाने घडवलेले आहेत. म्हणजे अमेरिकेच्या मोटार कंपनीने या भल्या मोठ्या फोर्ड किंवा ज्या अशा मोठमोठ्या गाड्या असतात ना लांब लांब, त्या गाड्या का बनवल्या, आणि जपानी मंडळींनी सुझुकी अमुक तमुक अशा गाड्या का बनवल्या, याचं कारण तेल आहे आणि तेल नाही, एवढाच फरक आहे. त्यामुळे आजही आपण गाडी विकत घ्यायला गेलो की पहिला प्रश्न, कितीही तुम्ही सधन असा धनाढ्य असा, पहिला प्रश्न असतो कितना देती है. तर कितना देती हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण जपानी गाडी निवडतो, कारण जपानला तेलच नव्हतं बिचाऱ्यांकडे, म्हणून त्यांच्या अभियंत्यांनी कमीत कमी तेलात जास्तीत जास्त धावणाऱ्या गाड्या बनवल्या. त्यामुळे तेलाने काय काय म्हणजे अख्खी खताचा उद्योग असेल, अख्खा म्हणजे ऊर्जेच्या अनुषंगाने 350 उत्पादनं तेलाची संबंधित आहेत. पेट्रोल डिझेल नाही, 350 उत्पादनं. म्हणजे आपल्या इथनंच आम्ही बातमी केलेली होती, गंमत म्हणून नाही पण एक हायड्रोकार्बन्समुळे हेलियम आणि त्याचा सगळ्या वापर गर्भनिरोधकाच्या उत्पादनावर गदा आलेली आहे. म्हणजे तेल इतक्या उत्पादनांमध्ये जोडलं गेलेलं आहे ना, आणि हे ज्यांना कळलं ना त्यांनी, त्यामुळे मला असं वाटतं ना डावा उजवा वगैरे ही जगाची विभागणी ही दुय्यम आहे. ऊर्जावरती मालकी असलेले आणि नसलेले, एवढ्या दोनमध्ये जग संपतं आणि त्याच्यात आपण कुठेतरी मध्ये अडकलेलो आहोत. आपली नेमकी भूमिका पूर्वी काय होती आणि आता काय असली पाहिजे? पूर्वी म्हणजे ना तेलाचं अर्थकारण, राजकारण आणि ऊर्जाकरण करणारा एकमेव नेता भारताला मिळाला, त्यांचं नाव के डी मालवीय. ते मंत्री होते नेहरूंच्या काळामध्ये आणि त्यांनी, तो इतका देदीप्यमान इतिहास आहे ना, तो दुर्दैवाने लिहिला गेलेला नाही आहे. तेव्हा पेट्रोलियम इंजिनिअरिंग ही शाखाच नव्हती. ते अनेक देशभरातल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन 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 तुम्ही इकडे या ना, तुम्ही इकडे या ना, तुम्ही इकडे या ना, असं करत करत त्यांनी ती सगळी संस्थात्मकता त्याला आणली
आणि रशिया फक्त मदतीला होता, अमेरिका तंत्रज्ञान द्यायलाच तयार नव्हती, युरोपकडे ते नव्हतंच. बॉम्बे हाय वगैरे हे सगळं त्यांची निर्मिती आहे. आणि त्यांना अडीच वर्ष पण नाही मिळाली त्यांना. आणि त्यांना कुठल्या तरी पश्चिम बंगालमधल्या त्या तेल मळ्यातल्या चहाच्या मळ्यातल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरनं जावं लागलं. पण त्या माणसाची इतकी बांधिलकी होती ऊर्जा या विषयाला, ते मंत्रिपद गेल्यानंतरही गावोगाव या विषयांचा म्हणजे रेटा देत होते लोकांपुढे. जेव्हा बॉम्बे हायचा प्रयोग सुरू होता तेव्हा मुंबईतल्या एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकानं हे कसं फसणार बिसणार अशा पद्धतीचं लिखाण केलं होतं. तेव्हा ते मंत्रिपद गेले नव्हतं तेव्हा त्यांचं. तेव्हा मुंबईत येऊन त्यांनी त्या पत्रकारांना, त्या माध्यम समूहाला व्यक्तिगतरित्या तर म्हणजे जी काही भूमिका घ्यायची ती घेतलीच, पण त्यावर भाषणं दिली की हे कसं महत्त्वाचं आहे. आणि त्यातले काही प्रसंग इतके भयानक आहेत ना की जेव्हा कच्छच्या आखातात ते रणमध्ये ते तेल विहिरी सापडली तेव्हा विहीर खणायचं तंत्रज्ञान माहिती होतं, पण त्याच्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं हे माहिती नव्हतं. आणि 11 कोवळे इंजिनियर आपल्या देशातले ते तेल ते सापडलं आणि ते नियंत्रणाचं तंत्रज्ञान नसल्यामुळे इतकं उसळून आलं, हे 11च्या 11 गेले आपले पोरं. आणि हा म्हणजे मी कुठे कार्यक्रमात या सगळ्या लोकांना सांगतो ना, बॉम्बे हा एकदा बघून या, कारण कशी माणसं काम करतात. 30 दिवसांची समुद्रामध्ये एका महिन्याची शिफ्ट असते त्यांची. आणि एकदा इथले लातूरचेच एक त्यांनी ते पुस्तक वाचलं आणि ते भेटायला होते, त्यांची शिफ्ट 1 महिना काम 1 महिना सुट्टी असं त्यांचं ते असतं. आणि आसपास काहीही नाही, फक्त पाणी 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 पाणी. अशात त्यांनी ती विहीर खणली, ती तयार होईना. मग निप्पॉन कंपनीनं ती जुनी वापरलेली रीग आपल्याला दिली, कारण नवीन घ्यायची ऐपत नव्हती. कारण नेहरूंना या विषयावर खूप विरोध होत होता आपल्या देशामध्ये की हे काय भांडवलाधारांचं वगैरे असं ते सोशलिस्ट, आणि तो जो एक जुना वाद आहे ना त्याच्यातनं त्यांना विरोध झाला. तरी यांनी ते प्रयत्न केले आणि मग जे काही थोडंफार जे आपल्याला जमलं ते यांच्यामुळे जमलं. त्याच्यानंतर आपलं ऊर्जाविषयक धोरण हे दुर्दैवाने काही त्या क्षेत्रातल्या उद्योगपतींना धार्जिणं धोरण आहे किंवा काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. त्याच्यानंतर एवढी वर्ष झाली, म्हणजे ते मला वाटतं 64च्या आधीच 63ला त्यांचं मंत्रिपद गेलं, तिथपासनं आजतागायत नाव घ्यावा असा ऊर्जा मंत्री या देशाला लाभलेला नाही. आणि मी तर सहज तुलना करतोय म्हणून सांगतो, 2012 साली जेव्हा जर्मनीला गेलो तर जर्मन ऊर्जा मंत्र्याची मुलाखत घ्यायची संधी मिळाली आणि फुकुशिमा वगैरे घडलं होतं. आणि त्यांनी निर्णय घेतला होता अँगेला मर्केल सरकारने की अणुभट्ट्या बंद करायच्या. तर त्यांना मी विचारलं होतं की अहो ते अणुभट्ट्या बंद केल्या तर तुमच्या ऊर्जा गरजांचं काय. तर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून मी असा थक्क झालो. ते म्हणाले आमचा 2050 सालापर्यंत एनर्जी सिक्युरिटीचा प्रश्न मिटलाय. मी म्हटलं तुम्ही तर त्यावेळेला 2050 साल तुम्ही खासदार असाल नसाल, मला धोरणात फरक पडत नाही. हे जे मोठेपण आहे ना, ज्या ज्या देशाने ऊर्जेला महत्त्व दिलं ना ते देश आर्थिकदृष्ट्या आणि सगळ्याच अर्थाने मोठे झालेले आहेत. तर आपल्यासारख्याचं धोरण बघ ना, आता आपण या विषयात सतत बोलत असतो. 2008च्या आता काल अगदी कालची घटना, कल्पकमचं पंतप्रधानांनी कौतुक केलं, पण तो अणु कराराला त्यांनीच विरोध केला होता ना त्यांच्या सरकारने. तो करार का झाला नाही करार, तो 2008 सालचा करार झाला. त्या कराराच्या वेळेचा मी एक प्रसंग मला सांगायला हवा. सँडी बर्गर म्हणून अमेरिकेचे बिल क्लिंटन यांचं कोणाला कारकीर्द आठवत असेल तर त्यांचे ब्रिजेश मिश्रा होते ते. मग ते त्यांचे सुरक्षा सल्लागार होते. ते 99 उद्योगपतींचं एक शिष्टमंडळ घेऊन मुंबईत आले होते. तेव्हा मी अर्थविषयक नियतकालिकात होतो, त्यांना भेटायला गेलो. तर बोलता बोलता म्हटलं आता हे काय सरकार पडणार, हे काय 2008च्या त्या कालखंडातली गोष्ट, डाव्या पाठिंबा काढतील मनमोहन सिंग सरकारचा. ते म्हणाले बरोबर आहे सरकारचा पाठिंबा काढतील, पण म्हणाले सरकार नाही पडणार. आणि म्हटलं म्हणजे कसं काय मग. ते म्हणाले कोणीतरी पाठिंबा देईल, कारण हे डील खूप महत्वाचं आहे. आणि अचानक समाजवादी पक्षाला प्रेम निर्माण झालं आणि तो ठराव मंजूर झाला. आणि त्यानंतर पुढे 1 लाख कोटी रुपयांचे कंत्राट होणं अपेक्षित होतं. जैतापूर पण पुढे काहीच गेलं नाही. म्हणजे मला असं वाटतं की ऊर्जेविषयीचं आता कार्बन फुटप्रिंट वगैरे सगळे तुझ्या अभ्यासाचे विषय आहेत, पण ऊर्जेविषयीचं धोरण सातत्य कुठे खूपच बदलत गेलं. आणि त्याच्यामुळे आता जी अवस्था आहे ती आपली 7% जरी सुद्धा वाढायचं असेल ना, किती ऊर्जा लागणार आहे.
म्हणजे अब्दुल कलामांनी 2000 त्यांचं स्वप्न म्हणजे मला आपली स्वप्न पण लहान लहानच असतात असं नेहमी वाटतं. त्यांनी जी भूमिका घेतली 2020 सालापर्यंत 20,000 मेगावॅट अणु ऊर्जेने तयार करायची. आपण 3-4% पण करत नाहीये. हे मला धोरण म्हणून असं वाटतं की पेट्रोल डिझेलला पर्याय नाही हे पहिलं मान्य करायला हवं. ग्रीन एनर्जी वगैरे ती सगळी गरज आहे, ते सगळंच ठीक आहे. कार्बन फुटप्रिंट हे महत्त्वाचे विषय आहेतच आहेत, पण मग त्याचा वापर कमी होईल यासाठी तरी बाकीच्या ऊर्जा स्रोतांना गती द्या ना. आत्ताच आपण तो जो विषय कळला की महाराष्ट्र सरकारचा निर्णय जिथे वीज तयार होते तिथेच तुम्हाला विकायला हवी, नाही तर तुम्हाला हे कसं शक्य आहे? धोरण सातत्य रिन्युएबल मध्ये पण अजिबातच नाहीच आहे. पण आता ह्या खरं तर हा जो कल्पककांचा प्रकल्प होता तो भाभांनी सुचवलेल्या 4 स्टेज मधला होता. अजून आपण दुसऱ्या स्टेजला गेलो नाही. थोरियमच्या साठी आपल्याकडे प्रचंड आहेत, पण त्याच्याकडे आपले जायची तयारी नाही, कारण या धोरणामध्ये सातत्य नव्हता. हा एक भाग. थोरियम फक्त एकच मध्ये येतो. काकोडकरांनी एकदा गप्पा मारताना सांगितलं होतं की थोरियमचं एवढं महत्व आहे तर आपण सगळ्यांनी निसर्गाचे आभार मानायला हवे. तो प्रभाकरन नावाचा LTTEचा होता, आठवतो? तो स्मगल करायला लागला होता थोरियम. म्हणजे जर दहशतवाद्यांच्या हातात पहिलं अणुबॉम्ब तयार झाला असता, पहिलं आण्विक शस्त्र निर्माण झालं असतं, ते LTTE इकडे झालं असतं. रामेश्वरमचं थोरियम नेत होतं, तर आपल्या सरकारचं लक्षच नाही या विषयाकडे. असो. आता परत आधीच्या प्रश्नाकडे मी मुद्दाम येतो की आता इथून पुढची जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेचं स्थान नसेल असं काही जण मत व्यक्त करतायत. मग त्यामध्ये काय चीन, रशिया, नेमकं काय वर्ल्ड ऑर्डर नेमकी कशी असेल आणि त्यात भारत कुठे असेल आणि कुठे असायला हवा? मला असं वाटतं ना, भारताला आपण आपलाच देश म्हणून वगैरे ना खूप प्रेमाने बघतो. नाही, खरं मूल्यमापन करत नाही. आपलं लेकरू आपल्याला नेहमी प्रज्ञावान आणि खूपच बुद्धिमान वगैरे वाटतं. अहो, बाजारपेठ 1% वाटा नाही हो. 1% वाटा नाही आहे सगळ्या आर्थिक उलाढालीमध्ये. म्हणजे ती ॲमेझॉन, गुगल वगैरे सोडून घ्या, ती नवीन चिप बनवणाऱ्या कंपनीची जी आर्थिक उलाढाल आहे ना, 4.5 ट्रिलियन भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त एका कंपनीची उलाढाल आहे. म्हणजे भारताविषयी बोलताना ना, म्हणजे देशप्रेम वगैरे सगळं मान्यच आहे, ते काय तो काय वादाचा मुद्दा असू शकत नाही. त्यामुळे भारत या सगळ्याला म्हणजे जयशंकर मला कधी कधी विनोदी वाटतात असे की भारताला चर्चेच्या टेबलवर घेतल्याशिवाय जगात काही होऊ शकणार नाही वगैरे वगैरे. मला ते ना सामना चित्रपटातलं तुझा माझा दोघांचाही आवडता सिनेमा आहे, त्यातलं ते वाक्य आठवतं, मास्तर तुमचा पगार काय, तुम्ही बोलता काय? कुठे म्हणजे $82,000 पर कॅपिटा उत्पन्न आहे अमेरिकेचं. $82,000. आपण 2000च्या आसपास आहोत. हा, 3ऱ्या-4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ. जर्मनीचं दर डोळे उत्पन्न बघ, $56,000 आहे. आणि मला ना इथल्या चीन हा म्हणजे भारताच्या 3.5-4 पट मोठी अर्थव्यवस्था आहे. चीनची आपल्याला ना म्हणजे किती जाण नसावी, म्हणजे नसावी, अज्ञानात सुख किती आनंद मानावा, आध्यात्मिक किती असावं. मध्यंतरी काही अर्थविषयक किती छान चाललंय, किती महानच आहोत असे जे वर्गातले असतात ना, त्यांनी चिंडिया हा शब्द काढलेला होता. हा, चीन आणि इंडिया, दे विल डायरेक्ट द वर्ल्ड. काय आहे तुम्ही, म्हणजे भारतातल्या रस्त्यांची, म्हणजे राष्ट्रीय अमरस्ते, राज्यस्तरीय रस्ते, ग्रामस्तरीय रस्ते, ग्रामपंचायत रस्ते, ह्याची जरी आपण बेरीज केली ना, तर चीनमध्ये त्याच्या 2.5 पट सुपर फास्ट हायवेज आहेत. मुद्दा क्रमांक 1. अमेरिका 10 वर्षात जेवढं सिमेंट कन्झ्युम करते, जेवढं वापरते. सिमेंट हा एक विकासाचा घटक मानला जातो, कारण थोडी त्या एका उद्योगाशी, वाहन आणि सिमेंटशी सगळे उद्योग जोडलेले असतात. त्याच्या 1.5 पट गरज चीनची एका वर्षाची आहे. म्हणजे आपण चीनला शेजारी म्हणून इतकं किरकोळ घेतो ना, त्या देशाचा आकारमान आणि त्या देशाची आर्थिक व्यवस्था. आता एक प्रश्न असू शकतो, असं का आहे? म्हणजे त्याने अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जे केलेलं आहे ना,
ते अद्वितीय आहे आणि तो मुद्दा मी अजून कुठे मला मांडायला संधी मिळाली नाही, तुझ्यामुळे आज ती मिळेल. याचं कारण असं की माओ नंतरचे सगळे चीनी अध्यक्ष हे अभियांत्रिकीमधले तज्ज्ञ आहेत. आत्ता ते शी जिनपिंग इज अ केमिकल इंजिनियर. म्हणजे देश काय असाच मोठा होत नाही ना. म्हणजे याच्या आधी जेव्हा ही आर्थिक घडी ज्यांनी मांडली माओंच्या नंतर, त्यांनी एसीझेड कल्पना जी जन्माला घातली, त्याच्यातनं जे काही तयार झालेलं आहे, आपण ते फक्त ते, आणि याच्यातला विनोदी मुद्दा कुठला असतो, हे बिचारे आपण 10-20 रुपये वाचवायला चीनी माळा, चीनी उत्पादनावर बहिष्कार घाला. अरे काय तुमचे मेट्रो चीनी उत्पादनं तयार कर, चीनी सोलर पॅनल तिकडची आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्री, जगातली फार्मास्युटिकल इंडस्ट्री, तुझी माझी औषधं चीनमध्ये होतात. चीनने इतकी प्रचंड उत्पादन क्षमता वाढवलेली आहे. मी याच्या प्रचारासाठी आलेल्या एकाला सांगितलं, हो म्हटलं नागपूरला जी मेट्रो बांधतायत ना, ती चीनी टनेल बोरिंग मशीन आहेत ती ती गुदळ फावड्याने करा ना, त्यांना तर बहिष्कार. ते काही होणार नाही. आपलं सरकार सांगतं की चीनी गुंतवणुकीला परत येऊ द्या, आणि त्यांचं तंत्रज्ञान किती भारी आहे. तुला एक किस्सा सांगतो. मुंबईमध्ये मेट्रोची कामंही सुरू आहेत. त्याच्यात एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी असा गप्पा मारता मारता सांगितलं की तुम्हाला 4 दिवस झाले काम थांबलंय. तर प्रकल्पाचं काम थांबणं आपल्याला काही नवीन नाही. म्हटलं, पण त्याचं कारण फार भारी होतं. तो म्हणाला चीनमध्ये ती चीनी कंपनी होती ती जी काही काम करत होती ती, त्यांची जी पैसे द्यायचे होते त्याला आपल्याकडनं उशीर झाला. म्हटलं तर माणसं त्यांना सांगा ना की अहो 2 दिवसात देऊ आम्ही काय देश आहोत, आम्ही काय नाही. त्यांचे सॉफ्टवेअर कंट्रोल तिकडे ह्या पातळीवरती आहे चीन. खरंच अंदाज नाही आहे. म्हणजे अगदीच पारंपरिक, म्हणजे काय तो हत्ती आणि 7 आंधळे वगैरे वगैरे ना, त्यातला सगळ्यात मोठा आकाराचा आंधळे, पण आपल्याला चीनचा अंदाज नाही आहे. त्यामध्ये तू सांगतोस ते पुढे कंटिन्यू कर, पण त्यातला एक आपल्याकडचा नेहमीचा जो अंधार आहे तो संशोधन आणि शिक्षणातला आहे का? टॉपच्या युरोपियन युनियनचा एक निर्देशांक प्रकाशित होतो. त्याच्यामध्ये ना जगभरातल्या संशोधन करणाऱ्या कंपन्यांची यादी आणि प्रतवारी त्यांच्या संशोधनाची ती काही ठराविक टप्प्यांना जाहीर होते. अलीकडेच ती जाहीर झाली. 2000 कंपन्या जगातल्या R&D साठी ज्याला आहेत त्याच्यामध्ये आहेत. भारतातल्या 6 कंपन्या आहेत, आणि त्याच्यातही त्यातल्या 3 ह्या टाटा समूहाशी संबंधित आहेत. ते सुद्धा ऑटोमोबाईल मधलं आहे. म्हणजे स्वतंत्र संशोधन नाहीये. आर्थिक महासत्ता 47 सालापर्यंत वगैरे ते काय व्हायचं ते खूपच छान आणि गोड आहे सगळं. पण 0.7 ते 8 आपल्या उच्च तंत्रज्ञानावरती गुंतवणूक आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर. म्हणजे सरकारची पण आणि कॉर्पोरेटची पण. कॉर्पोरेट त्याहून वाईट आहेत. मी आता एक तो लेख त्याची जमवाजमव करतोय. आपल्याकडचं म्हणजे त्या क्षेत्रातल्या एका अधिकारी व्यक्तीने अलीकडेच माझ्याशी म्हणजे असं बोलताना सांगत होता की आता जास्त प्रॉब्लेम काय झालेला आहे, अभियांत्रिकी हे तो म्हणाला वी आर म्हणजे त्यांनी त्याचा शब्द असा आहे की आपण उच्च शिक्षित वेठबिगार आहोत. इंजिनिअरिंग तिकडे होतं आणि इथे फक्त आपण जुळवणीची कामं करतो. मोठे औद्योगिक प्रकल्प, इंजिनिअरिंग हे कुठे किती कमी आहे ते सांगणं. त्याच्यामुळे R&D हा आपल्याकडे 2.5% पण शिक्षणावरती आपली तरतूद नाहीये. आणि अमेरिकेसारखं ते त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या 9 ते 10% शिक्षणावर खर्च करतो. चीनने शिक्षणामध्ये कधी काय केलं ज्याच्यामुळे तेवढे पुढे गेले? चीनने 2 गोष्टी केल्या. म्हणजे ही माहो क्रांती वगैरे वगैरे सगळे ठीक आहे, पण त्याच्यानंतर 60च्या दशकानंतर जेव्हा आर्थिक विकास मांडायला त्यांनी ते हातात घ्यायला सुरुवात केली, तेव्हा ही जी आजचा अलिबाबाचा फाउंडर वगैरे आहेत ना, जॅक मा आणि ही सगळी पोरं, ही सगळी अमेरिका, तो अमेझॉनमध्ये नोकरी करत होता. ह्या सगळ्या मुलांना स्वातंत्र्य देऊन परदेशातनं आपल्या देशात येतील अशी व्यवस्था केली, त्यांना स्वातंत्र्य दिलं. आता ते नंतर कापलं वगैरे हा मुद्दा नंतरचा, पण त्यांना दिलं. मग मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 1 दुसरा, मोठ्या प्रमाणावरती उत्पादन क्षमता म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी तयार करून जगातल्या सगळ्या कंपन्यांना सांगितलं की तुम्ही इथे उत्पादन करा.
त्याच्यामुळे झालं कसं की चीनवर काही कारवाई करायची म्हटली तर भारतातली अजिंठा वॉच कंपनी असेल किंवा उदबत्ती बनवणारा कारखाना असेल, मैसूर सँडल त्या 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 सगळ्याचं उत्पादन तिथे होतं. सगळ्यांना तिथे बोलावून घेतलं की तू, कारण स्वस्तात मजूर हा भाग होता त्यातला. आणि त्याबरोबर इंग्रजी शिक्षण हे देऊन मोठ्या प्रमाणावरती आपली प्रजा तिथे पाठवत राहिले, पोरांना पाठवत राहिले आणि ते येतील याची व्यवस्था केली. आणि आल्यानंतर त्यांना उद्योगांना स्वातंत्र्य दिलं. तिसरा मुद्दा, जेव्हा बिल क्लिंटन यांचं सरकार होतं ना, त्यावेळेला बिल क्लिंटन यांच्या मनामध्ये खूप गुलाबी कल्पना होत्या. म्हणजे चीनविषयी गुलाबी होत्या, त्यांच्या गुलाबी कल्पना अनेकांना माहिती आहेत त्या. पण त्याच्यामुळे झालं कसं की चीनला त्यांनी मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला. आणि त्या कालखंडामध्ये चीनने इतक्या मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञान चोरी अधिकृतपणे केलेली आहे, ते तिथपासनं चीनचा वेग प्रचंड वाढला. आणि चौथा मुद्दा, तो खूप महत्त्वाचा, ते देशाचं धोरण कळतं. अमेरिकन बॉन्ड्समध्ये चीनी गुंतवणूक हा अद्वितीय प्रकार आहे. हे आपल्याला कळलंच नाही, आपण असं काही करू शकतो. म्हणजे चीन सरकारने स्वतःचं उत्पन्न आहे ना, हे अमेरिकन सरकारच्या वतीनं जे रोखे काय बाजारात आणले जातात ना, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केली. त्यामुळे डॉलरच्या किमतीशी युआन अप्रत्यक्षपणे बांधला गेला. आणि हा जो खेळ आहे ना, आज चीनला अमेरिका एका ठराविक टप्प्यानंतर का घाबरते, कारण ते निर्यात वाढली, आयात वाढली की युआनचा परस्पर बदलतात. ही जी म्हणजे एकाच बाजूला स्थानिकपासनं आंतरराष्ट्रीयपर्यंत सगळ्या ठिकाणी चीननी हे धोरण सातत्य दाखवलेलं आहे की कुठे जायचं आहे आपल्याला. तू तुझ्या पुस्तकामध्ये असं म्हणलेलं आहे की कन्फ्युशियसचं तत्वज्ञान अजूनही तिकडं त्याच पद्धतीने पुढे नेलं जातं आणि आपण तर फार तत्वज्ञान आपण कोळून प्यालोत, आपली आध्यात्मिकता उच्च आहे. तर काय फरक आहे चीन आणि भारतातल्या ह्याच्यामध्ये? आपण नुसतं त्याच्या गौरवात रमलो, कारण वर्तमानात कौतुक मिरवावं असं काहीच नसल्यामुळे मला तर काय ते या विषयावरती सांगणारे ना, अरे ते वरुणास्त्र होतं, मग पाडा ना पाऊस, काय कोणी अडवलंय कोणी ना, म्हणजे किंवा किंवा ते सगळ्यात गंमत असते ती ते विमान खरं आपणच शोधलं. पुष्पक एकच एक 4 बनवून ठेवावी, तुलाही होईल मलाही होईल किंवा आणखी शेजारच्या. पुष्पकच्या पुढे गाडीच जात नाही रे. म्हणजे हे एकदा नारळीकरांना विचारलं, ते म्हणले हो हे सगळं, ते म्हणाले याचा अर्थ एवढाच असू शकतो की त्या काळच्या आपल्या विज्ञान विषयक जे विचार करणारे आहेत ना, त्यांची कल्पना शक्ती चांगली होती, कवी कल्पना. हा, तर तो पण ते पुष्पकचं काही पुढे घडलं नाही. पण त्यांनी जी मांडणी केली ना, आपल्याला ते काय हल्ली काय खरं म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर चाणक्य असतात, त्याच्यामुळे चाणक्यांचाच देश झालेला आहे आता. पण त्यांनी त्याचं जे तत्वज्ञान आहे ना, ते इतकं राजकारणामध्ये अंमलात आणलं. म्हणजे मला हा असा साक्षात्कार कधी झाला, 62चं चीनचं युद्ध याविषयी आपण सतत नेहमीच रडत असतो, बोलत असतो, नेहरूंचा अपमान, अमुक तमुक वगैरे, ते खूप जणांना आवडतं तसं छान. असं स्वतःचा मान काय आहे सांगता आलं नाही की दुसऱ्याचा अपमान आपण नेहमीच शोधत असतो असं. तर त्याच्यात म्हणजे माओंनी विधान करून ठेवलेलं आहे, भारताला अशा पद्धतीनं धक्का द्या. आता माओंचा कालखंड कुठला, ते चीन राज्यक्रांती कुठली, आणि की करायचं काही नाही आहे, फक्त टप्पू मारायचं आणि परत यायचं आहे अशा पद्धतीचं. 1920 ते 36 हा कालखंड आहे चीनमध्ये. त्यांनी कार्यक्रम हाती घेतला की देशातल्या प्रत्येकाला आपला नकाशा माहीत असायला हवा, आणि मग शालेय पातळीवरती नकाशा शिक्षण अत्यावश्यक केलं त्यांनी. आणि त्याच्यातनं आता ते साऊथ चीनचा जो प्रश्न आहे ना, तर त्याची मांडणी तिथे आहे की ही ह्या सगळ्या आसपासचे देश जसे विकसित होतील तसं तसं चीनला नौदलाला आव्हानं निर्माण होतील. कृत्रिम बेटं तयार करून त्याच्यावरती आत्तापासून मालकी तयार करा. आता हे तत्वज्ञान असेल तर मला ना ते म्हणजे आयुर्वेदाने हे कधीच सांगितलेले आहेत, शास्त्र मोठीच आहेत, त्याच्याविषयी काही म्हणत नाही. पण आतापर्यंत हगवणींनी माणसं मरतात, त्याचं काय करायचं? त्याच्यावरती पुढे R&D केलं का आपण? ते नाही केलं. आणि मग ते त्यांनी केलं ना ते. आता हे तत्वज्ञान असून उपयोग नाही ना, त्याचं अंमलात आणायला हवं ना ते करण्यामध्ये. आणि कुठेतरी ना मला असं वाटतं की ना या भौगोलिक नाही काय भौतिक सुखाला कमी लेखण्याची जी एक
क्षुद्रता तयार झाली ना, नेहमी गरिबीला मोठं लेखणं. हा किती किती करावं ना, म्हणजे साधेपणा, साधी राहणी, उच्च विचारसरणी. आता तू आणि मी बाय डिफॉल्टच साधं राहू शकतो ना. हे तत्वज्ञान जे.आर.डी. टाटा म्हणाले तर त्याला किंमत आहे. आणि ते त्यांनी म्हटलं म्हणून ते आदरणीय होतं. तर आता काय तुम्ही साधेपणाचा कौतुक आणि संबंध गरिबीशी जोडल्यामुळे गरीब राहण्यामध्येच आनंद मानला. चीननी नाही केलं ना. आणि तुला त्यातला महत्वाचा मुद्दा सांगतो मला, ते या निमित्तानं उद्याच्या घडीला जरी भारताची अर्थव्यवस्था 5 लाख, आता ते एक स्वप्न मध्यमवर्गीय दाखवलं गेलंय. स्वप्न बघतात बिचारे, 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी. अहो ठीक आहे, चला आणखी 10 वर्षांनी 5 वर्षांनी उद्या जरी झाली आणि आपण दुसऱ्या क्रमांकाची होऊ शकत नाही, कारण दुसऱ्या क्रमांकावर चीन बसलेला आहे, 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जरी तरी सुद्धा आर्थिक दृष्ट्या आपण इंडोनेशियाच्या कमी खाली असू. कारण देशाचं उत्पन्न नुसतं नसतं ना, दरवेळी उत्पन्न हा प्रकार आहे ना. त्याचं म्हणजे त्याला अर्थव्यवस्थेत खूप छान शब्द आहे, मधल्या टप्प्यात अडकण्याचा शाप तो लागलेला. आणि त्यासाठी ते करावं लागतं ना, ते फक्त अलीकडच्या काळामध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळात झालं. कितीही काही म्हणा, 10% टप्पा फक्त त्याच काळात गाठला गेला. अजून 7%, हा सुद्धा फुगवलेला 7%, म्हणजे खरे 7% आहेत की नाही माहीतच नाहीये. अरविंद सुब्रमण्यम यांच्यासारख्या म्हणतो याच्यात 2.5% असेच वरचेच आहेत सगळे. त्यामुळे ते आपण केलं नाही आणि चीननी ते सातत्यानं केलं. आता टाटाचा विषय दोनदा निघाला म्हणून टाटायन नावाचं जे पुस्तक आहे त्यात असं विधान आहे की म्हणजे मुंबई हे खरं शहर आणि बाकीची सगळी शहरं म्हणजे विस्तारित खेडी आहेत असं लिहिले. तसंच टाटा हे उद्योगपती आणि बाकीचे जे काही उद्योगपती म्हणवले जातात ते विस्तारित व्यापारी आहेत असं म्हटलेलं आहे. तर त्या टाटांविषयी आणि त्यांच्यावर एक जो आरोप केला गेलेला आहे त्या पुस्तकामध्येच आहे की ते अति लोकशाहीवादी आहेत. तर त्याबद्दल रतन टाटाला भेटलेला आहे, गप्पा मारलेल्या आहेत, त्याबद्दल काहीतरी. त्याने ही वॉज सो स्वीट. मला सांगता नाही शहार आहे तो. त्यांनी कार्यालय बदललं. म्हणजे आता मी त्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी नाही, नवीन कार्यकारी अधिकारी नेमलेला आहे. तर मी म्हणजे का सांगतो ते तुला नंतर कळेल. म्हणजे मला ते इतकं गमतीशीर आणि इतकं आदर्श वाटतं ना की त्यांनी कार्यालय बदललं. आणि हुतात्मा चौकामध्ये मोदी स्ट्रीटला अशी समांतर एक अशी छोटीशी गल्ली आहे, टॅक्सी जायला सुद्धा कटकट होते तिथे. तिथल्या एका बिल्डिंगमध्ये म्हणजे तिथे गाडी एकच पार्क होऊ शकते अशा ठिकाणी स्वतःचं ऑफिस घेतलं. तर पहिले मुलाखतीला तिथे म्हणलं इथे का तुम्ही, बॉम्बे हाऊस पलीकडेच आहे ना. तो म्हणाले नाही, मी जर बॉम्बे हाऊसमध्ये बसायला लागलो तर नवीन नेमला त्याला कोण किंमत देणार नाही. भारतीयांना निवृत्त होता येत नाही, हे घरातलं असेल. पण ही जाणीव बघ ना, म्हणजे हे घरगुती पातळीवरती सुद्धा स्वयंपाकघरातले हक्क आपल्याला नवीन येणाऱ्या व्यक्तीला देता येत नाहीत. पण याने मी तिथे बसलो आणि हे जे.आर.डी.नी पण असंच केलं. तर रतनला सूत्र दिली ना, लेट हिम ट्राय इट आउट. तर हा जो मुद्दा आहे ना, आणि ते लोकशाहीवादीवर ना, म्हणजे आपल्याला त्या टर्मिनॉलॉजीमध्ये आपण बोलत नाही. आपल्या आर्थिक परिभाषा खूप मर्यादित आहे. एका क्षणाला त्या ग्रुपमध्ये असं लक्षात आलं जेव्हा एस्कॉर्ट्सचं प्रकरण झालं ना, स्वराज पॉलचं, त्या कंपनीमध्ये सगळ्यात जास्त मालकी ही बिर्लांची होती, बिर्ला समूहाची होती. कारण ह्यांचं ज्याला इंग्रजीमध्ये लार्जर दॅन लाईफ अशी इमेज म्हणतात तशी जे.आर.डींची होती. आणि ते आहेत तोपर्यंत काय ह्याची जाणीव पहिल्यांदा रतन टाटांना झाली की अरे, आता म्हटलं असतं तर बिर्ला आणि ते सहज टाटा टेक ओव्हर करू शकले असते, कारण मार्केटमधल्या कंपन्यांमधूनच घेतलेली, काय गैर केलं होतं असं नाही त्याने. मग त्यांनी ती कंपनीची व्यवस्था केली, बांधणी केली आणि व्यक्तीपेक्षा कंपनी मोठी. हा जो भारतीय संस्कृतीत अजिबात नसलेला धडा आहे ना, की संस्था महत्वाची, व्यक्ती नाही. ते राजकीय पक्ष असेल, सामाजिक चळवळी असेल, आपलं सगळं तो वर्ण कोणीतरी येणार आणि तुझा माझा उद्धार करणार. आपल्याकडचं संस्थांचं आयुष्य 30 ते 40च, त्या व्यक्ती एवढंच. उद्योगपती बघा, म्हणजे आपले मराठीतलं तर ते फारच वाईट आहे. 2.5 ते 3 पिढ्यांमध्ये उद्योगपती आपले संपतात. पहिली घरोघर शाहीच्या पुड्या
किंवा रंग विकून तो उद्योग स्थापन करतो, दुसरी पिढी त्याच्यात गुंतवणूक आणून मोठी होते आणि तिसरी बसून खाते किंवा फुंकून विकते सगळं. उद्योगपती आहेत कुठे? सांग ना, मराठी दाखव ना, कुठला उद्योग घराणं आहे? किर्लोस्कर आहे, गरवारे आहे, कुठे आहे? दांडेकर कॅमलिन आता नाहीच आहे. म्हणजे हे असं होतं याचं कारण ती जी व्यक्ती महत्वाची नाही म्हणून नुसतं हे उद्योगातच होतं असं नाही. माझ्यासारख्याला असं वाटतं ना, हे सर्वमध्येच होतं. मग आता काय आपला गांधी उद्धार करतील, मग नंतर काय जयप्रकाश नारायण उद्धार करतील, म्हणजे कुठल्या पातळीवरती येतो तर मधल्या काळात अण्णा हजारे उद्धार करतील असंही वाटून गेलं. आताच्या काळाविषयी बोलायला नको, कारण पण ते तत्वज्ञान आहे ना, ते सिस्टीम मध्ये. मी माझा एक जवळचा नातेवाईक सिएटलला मायक्रोसॉफ्टमध्ये मोठ्या पदावरती आहे. अमेरिकेत गेलो की तिकडे जाऊन येतो. तर जेव्हा पहिल्यांदा मी गेलो ना, तेव्हा बिल गेट्सची कंपनी, आता बिल गेट्स आता हल्ली खूपच सडकछाप नाव झालेलं आहे ते, पण ते खूप आदर असलेलं व्यक्तिमत्व होतं तेव्हाची गोष्ट. पण तेव्हा तो बोलता बोलता म्हणाला की याची 2 मुलांपैकी एकही मुलगा या कंपनीत फिरकलेला नाही. काय, कसं असू शकतं? या निमित्ताने आज सकाळी जे आपण फेसबुक बद्दल बोलत होतो, तिथं जी आता केस चालू आहे त्याविषयी हा म्हणजे बाजारपेठेकडे कसं बघतात? म्हणजे 14-15 वर्षाचा पोरगा, तेव्हा त्याला वाटत होतं की आपण वडिलांच्या पैशानं कारखाना काढावा. त्याने काढला आणि त्याला त्याच्या याने विचारलं की तुझी बाजारपेठ कुठली, असं. तर म्हणजे इन्व्हेस्टर्स असतात ना, त्याने विचारलं की बाजारपेठ कुठली, ऑल वर्ल्ड म्हणाला तो. मायकेल डेल हा पोरगा, आता डेल कम्प्युटर्स घराघरात असतात, यांचं जे कॉलेजमधल्या मित्रमंडळींना निरोप द्यायची व्यवस्था म्हणून संगणकाच्या माध्यमातून त्यांनी जी काही कंपनी काढली, त्याचं ते फेसबुक झालं आणि जगाच्या पातळीवरती गेलं. आणि आता त्याचा गैरवापर कसा होतोय वगैरे वगैरे. त्यातलं मला कौतुक कुठलं वाटतं माहिती आहे अमेरिकेचं? ते स्वतःच्या लोकांना त्यांच्या गळ्यात त्यांची पापं मारायला कमी करत नाहीत. तर जेव्हा फेसबुकमुळे मुलांवरती परिणाम होतोय, अशासाठी जेव्हा काँग्रेशनल हिअरिंग झालं, आता ही कल्पना धन्य आहे हो. मोठ्या मोठ्या उद्योगपतीला बोलवायचं आणि त्याचं वस्त्रहरण करायचं, तू किती नालायक आहेस, तू किती अमुक आहेस, तमुक आहेस वगैरे असं हे. आणि ते लाईव्ह टेलिकास्ट होतं आपल्याकडे, सगळ्यांना बघता येतं. आणि ते तर फारच छान प्रकारे, खरंच बघावं, खूपच आनंदाचा. म्हणजे कुठल्याही चांगल्या मालिकेपेक्षा ते जास्त छान असतं. तर त्याच्यात 2 लोक खूप महत्वाची होऊन गेली. टिकटॉकचा प्रमुख आणि झकरबर्ग, मार्क झकरबर्ग. त्याने बोलता बोलता स्वच्छपणे सांगितलं. त्यांनी मग त्या ज्या प्रतिनिधी होत्या की तुझ्या घरातल्या मुलांवरती परिणाम, माझ्या घरातल्या मुलांना फेसबुक वापरायला बंदी आहे म्हणाला. फेसबुकचा मालक सांगतोय हो, माझ्या घरात पुस्तक वाचन हे महत्वाचं आहे. माझ्या मुलांना उठल्या उठल्या आता हे म्हणजे एकाच बाजूला बाजारपेठेचा फायदा घ्यायचा, एकाच बाजूने परत त्याच्यावरती आर्थिक नियंत्रण करायचं आणि परत या सगळ्याचं भान स्वतःच्या बाबतीत राखायचं. हे किती कौतुकास्पद आहे. टिकटॉकच्या संदर्भातही तसंच आहे ना. चीनमध्ये ते वापरू देत नाही. तुम्ही तुमची काय वाट लावायची ती लावून घ्या, पण तिथे बंदी तिथे नाहीये ना ती. हे खूप मला असं वाटतं की हे भान असणं, आणि ते भान म्हणजे जसं ते जॉन शेरमनचं सांगितलं ना, तसं बिल गेट्सची कंपनी मायक्रोसॉफ्ट खूप मोठी होतीये म्हटल्यानंतर अमेरिकन खासदारांनी तोडली ना. आता खासदार जनतेच्या कल्याणाचा विचार करतो हे आपल्याला अनभिज्ञच होतं. आपल्याला असं काय किंवा AT&T, हो AT&T तोडली. एनरॉनचा, अरे एनरॉनचा म्हणजे तो एक पुस्तक आहे, तू वाचलं असशील नसेल तर कदाचित वाचच. कुर्ट आयशेनवॉल्ड नावाचा एक रिपोर्टर होता, अजूनही आहे, NYT मध्ये. तो एनर्जी सेक्टर कव्हर करायचा. तर त्याचं एक पुस्तक आहे, कॉन्स्पिरसी ऑफ फूल्स. ज्यांना कोणाला इच्छा आहे ना त्यांनी कृपा करून ते जरूर वाचा, कॉन्स्पिरसी ऑफ फूल्स. त्याच्यात त्यांनी ते सगळं वर्णन केलेलं आहे त्याचं. आणि आपल्याकडे JMFC म्हणतात ना, अशा दर्जाच्या न्यायाधीशाने तेव्हा जे एनरॉनचे केनेथ ले प्रमुख होते, ते बुश यांचे उजवे हात होते. म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा फंड रेझर तो माणूस होता. एनरॉन हा कंपनीचे काय आकार होता तो, पण त्याला 65 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. आणि JMFC आहे तो, म्हणजे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावंच लागलं नाही.
आपल्याला सर्वोच्च न्यायालय तो वेगळा विषय आहे. पण तिथपर्यंत न जाता छोट्या पातळीवरच्या त्या शिक्षेला, आणि त्याला कशासाठी शिक्षा दिली की तू तुझ्या भारताचं दाभोळ बिभोळ असले विषय आहेत का नाही, तू तुझ्या समभागधारकांना फसवलंस. तू सांगितलं होतंस की तुझ्या समभागधारकांना काय $10 गुंतवणूक केलीस तर काय $20 येईल, कारण माझ्याकडे देशांचं उत्पन्न एवढ्यासारखं आहे, त्याच्यामुळे त्याने तुझ्या कंपनीत गुंतवणूक केली. आणि ही जी पारदर्शकता आहे ना, ही नुसते बोलायची नाही आहे ना, व्यवस्थित दिसते ती. आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं की तुझं हे दाखव, तुझं रिटर्न्स कुठे होते. तो म्हणाला नाही, मी इन्फ्लेटेड फिगर्स दिले, असं उत्पन्न फुगवून सांगितलं आणि देणी कमी दाखवली. त्याच्यामुळे किती किती सुंदर आहे ना हे. तर आपण अनेक गोष्टीत बोलतोय, पण अग्रलेख, लेख, रहिवाच्या पुरवणीत लेख याशिवाय पुस्तकांमधनं जे लोकशिक्षण खऱ्या अर्थानं, कारण आपण अतिशय भावनिक आहोत आणि गिरीश नेहमी लिहितो की आर्थिक विचार तर आपल्याला करताच येत नाही, पण कोणत्याही घटनेकडे कसं पाहावं हे सांगताना मला ते युद्ध जीवांचे, आणि त्यातही महत्वाचं म्हणजे बर्ड फ्लू आणि त्यावर आलेलं औषध टॅमीफ्लू याच्याबद्दल जे लिहिलेलं आहे, तर ते एकदा इथं बरेच डॉक्टर्स आहेत, त्यांना एकदा ते रहस्य समजू दे. हा, म्हणजे मला तो विषय असा तसा लांबचा होता, काही माझ्या गरजेचा तो भाग नव्हता. माझा एक सहकारी होता सीतारामन, हा मी जेव्हा अर्थविषयक नियतकाल, आता तो जर्मनीला आहे, तो फार्मा इंडस्ट्रीचा उत्कृष्ट बातमीदार होता, म्हणजे प्रचंड दांडगा त्याचा अभ्यास असा. तर तो म्हणायचा हे म्हणजे एक तत्व आपण मान्य करायला हवं, ते जगभर सिद्ध झालेलं आहे, संख्येने सिद्ध झालेलं आहे की जगातली सगळ्यात भ्रष्ट उद्योग क्षेत्र कुठलं असेल ना, क्रमांक 1चं ते आहे मिलिटरी, लष्कर. जगातलं सगळ्यात भ्रष्ट. ते गणवेश आणि देशप्रेम वगैरे ते सगळं छान आहे म्हणजे, पण ती इंडस्ट्री सगळ्यात भ्रष्ट आहे. आणि क्रमांक 2चं आहे फार्मास्युटिकल आहे, क्रमांक 2चा आहे. तर तो नेहमी सांगायचा याच्यातनं ही गडबड. तर ते माझी एक सहकारी होती, सुदेशना सेन नाव तिचं, ती आता लंडनमध्ये सेटल झाली. तिची त्यावेळेला बदली झाली तिथे, आणि तिथे तिला निदान झालं की बर्ड फ्लू झालेला आहे. तर ती एकदम हायपर झाली, आणि ती तिथल्या डॉक्टरांना म्हणाली की तिथे तुलाही माहिती आहे इंग्लंडमध्ये OTC काही नसतं, आपल्याकडे अँटीबायोटिक आहे, आपण सहज जाऊन सांगून जरा द्यावं वगैरे वगैरे, तसं तिथे नसतं. तिथे डॉक्टरला मला टॅमीफ्लू द्या म्हणून, कारण तेव्हा भारतामध्ये त्याचा खूप मोठा प्रसार झालेला होता टॅमीफ्लूचा, बर्ड फ्लूचा. आणि म्हणजे पुणेकरांनीही तोंडाला पट्ट्या लावल्या होत्या, तेव्हाच ते गप्प बसते. तोच एक म्हणजे पुण्याचं वर्णन हे बर्ड फ्लूची कॅपिटल राजधानी होती की काय असं त्यावेळेला केलं गेलं होतं. लोक बाकरवड्यांना जशा रांगा लावायच्या तसे टॅमीफ्लूला रांगा लावायला लागले होते. तर तिने ते मागितलं, तर ती म्हणाली की डॉक्टरने सांगितलं नाही देणार म्हणून तुला. आणि मग तिचा फोन आला, अरे गिरीश मला कसंही करून त्या गोळ्या पाठव, नाही तर मी इथे मरणार. ती मरणार या असा मेले हा तिचा 100% गोइंग टू डाय. माझ्या आईला सांग, आई तिथे मुंबईत एकटी राहायची. तर म्हटलं ते डॉक्टर काय म्हणतात, इथले डॉक्टर एकदम बिंडोक आहेत म्हणाले, ते काही औषध बिवषध काही देत नाहीत. तर त्यांनी मला इतकं सुंदर संवाद आहे ना तो, ती आणि ती भडाभडा बोलत होती. ती म्हणाली की मला डॉक्टरने विचारलं जेव्हा बर्ड फ्लू झाला तेव्हा की तू व्हेज आहेस का नॉन व्हेज, याला काय करायचं व्हेज आहेस का नॉन वगैरे वगैरे. तर म्हटलं नाही, मग मी सांगितलं नॉन व्हेज, मी बंगाली, आम्ही सगळं खाते. म्हणाले मग तुम्ही सकाळ संध्याकाळ चिकन सूप अमुक तमुक ते सूप पित राहा, आणि 8 दिवसांनी आपण परत तुमचा स्वाब ते हे घेऊ, आणि जर त्याच्यात जर तुम्ही पॉझिटिव्ह आलात तर आपण टेस्ट करू ती. तर 8 दिवसांनी ती गेली ती, आणि तिला खात्रीच होती की आता म्हणजे मरण अटळ आहे. तर टेस्ट ते निगेटिव्ह आली. काहीही औषध न घेता कोमट पाणी आणि सूप याच्यावरती तिला आराम करतो, काही साधा पॅरासिटामॉल सुद्धा नाही, पॅरासिटामॉल सुद्धा नाही, काहीही औषध नाही. आणि एक SOS तो नंबर देतात तसा, तर तुला वाटलं की 101च्या वरती ताप गेलेला आहे तर फोन कर, मग आम्ही अटेंड करू तुला, कारण ती नॅशनल हेल्थ सर्व्हिसची ती सगळी व्यवस्था आहे. मग म्हटलं हे असं काय आपण इथे. आणि तेव्हा इथलेच आपले मराठवाड्याचेच मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, अशोक चव्हाण होते मला वाटतं त्यावेळेला, हो, त्यांनी राज्यासाठी कोट्यावधी टॅमीफ्लू गोळ्या घेतल्या होत्या, कारण लोकांना, नागरिकांना. आणि त्याच्या आधी झालं होतं असं, अमेरिकेचे अध्यक्ष बुश असतानाची गोष्ट,
त्यांना असं अचानक स्वप्न पडलं की पुढच्या काही कालखंडामध्ये जगामध्ये एक मोठी आजाराची साथ येणार आहे, तर त्यासाठी काहीतरी आपण करायला हवं. म्हणून त्यावेळेचं ते बजेट आहे ना, हेल्थचं बजेट आहे ते भारताच्या तेव्हाच्या कदाचित काय आताच्याही अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे. फक्त आरोग्य खात्याचं अर्थसंकल्प. आणि मग त्याच्यात त्या कंपनीला उत्तेजनार्थ तू त्या गोळ्या बनव वगैरे वगैरे असं सांगितलं गेलं. आणि हे सगळं अमेरिकन माध्यमांनी नंतर उघड केलं. ते त्या कंपनीचं नाव जिलाद लाईफ सायन्सेस, GILEAD असं ते जिलाद लाईफ सायन्सेस अशी ती कंपनी होती. आणि त्याच्यामध्ये त्या गोळ्यांना प्रचंड मागणी आली. यांच्या इच्छेप्रमाणे खरोखर आजार आला, ब्राझीलमधनं आला, मग तो भारतापर्यंत आला. आपण आपल्या कोंबड्या बदकं सगळे मुंडी पिरवून मारून टाकल्या, जाळून टाकल्या. आणि तो त्या काळात त्या टॅमीफ्लूला प्रचंड मागणी आली. टॅमीफ्लूला ज्या क्षणाला मागणी आली ती कंपनी काही फारशी चालत नव्हती ती, पण एकच औषध ती कंपनी बनवायची. आणि त्या औषधाचा एवढा जगभर उत्पादन वाढलं, मागणी आली की तिचा समभाग मोठ्या प्रमाणावरती वाढला. एका रात्रीत अमेरिकेचे संरक्षण मंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड त्यांनी तो बाजारात विकला आणि ही बिकेम मल्टी बिलियनियर. आणि तो विकला गेल्यानंतर असे योगायोग खूप सापडतात आपल्याकडे, पण तिथले निदान नोंदले तरी जातात. साथ गेली. कोणी टॅमीफ्लूनी कोणातच काही वाईट झालं नाही. आणि मग ती कंपनी रोशनी टेक ओव्हर केली. पण तिथे डोनाल्ड रम्सफेल्डना उघडं करण्याचं काम माध्यमांनी केलं ना, की याच्या वेस्टेड इंटरेस्टसाठी हे कंपनीचे खेळ केले गेलेत का. म्हणून तो ना, मला असं सतत वाटतं युद्ध असेल किंवा आजार असतील ना, हा म्हणजे ते त्यावेळेला माझ्याकडून ते लिहून गेलं, आता ते वाचताना पण अंगावर काटा येतो की माणसाच्या प्रगतीचा इतिहास हा माणसं मारण्याच्या कलेच्या प्रगतीचा इतिहास आहे. म्हणजे रोमन महाकाव्य ज्याची महाभारताबरोबर तुलना होते, इलियडमध्ये सुद्धा शत्रू पक्षाला कसं नामोहरम करावं याचे काही दाखले असे आहेत ना, की त्यावेळेला क्षय हा खूप गंभीर आजार होता. तर क्षय झालेल्या रुग्णाचं तो मेला तर त्याचं देह कुजवून थोडासा ठेवला जायचा आणि मोठ्या ज्या गलोली असतात ना, बेचक्या, त्याच्यातनं सीमेपलीकडून शत्रूच्या देशात तो देह टाकला जायचा की जेणेकरून तिथे आजाराची साथ व्हावी. जपानने चीनमध्ये अशा साथी पसरवल्या. आपल्याला ही 1930 ची घटना आहे. त्यांनी काय केलं, चीन जपान ही खूप जुनी वैर आहे, ते आपल्याला ते इतिहासात नाही आहे त्या अभ्यासाला. पण त्याच्यात त्यांनी काय केलं, एक मोठ्या परिसरावरनं जपानी विमानं गेली आणि त्याच्यातनं त्यांनी धान्य टाकलं आणि ते कोंबड्याने खाल्लं आणि ते पटापटा मरायला लागल्या आणि इतकी मोठी साथ आली त्याच्यामध्ये. आणि त्याला जपाननी ना ह्याच्यात केलेली गुंतवणूक आहे ना, म्हणजे आपल्याला इतिहासाचं खूप सुलभीकरण करतो आपण. हिटलर पापी म्हणजे वाईट आहेच, त्याच्यात शंकाच नाही. पण जपानचा शिरो इशी नावाचा डॉक्टर होता, त्याने जे प्रयोग केलेत ना त्याचं डॉक्युमेंटेशन आहे, CIA केलेलं आहे, ते नंतर प्रसिद्ध झालं सगळं. मग हा रुग्णांवर गर्भवतीवर एखाद्या औषधाचा परिणाम कसा होतो तेव्हा त्याचा तो विविसेक्शन म्हणतात, म्हणजे तो जिवंत ठेवून तिचा देह फाडायचा आणि औषध दिल्यानंतर ते औषध पुढे कसं जात आहे असे त्यांनी प्रयोग केले. डावा हात कापून उजव्या हाताला लावणं, उजवा हात कापून, हे त्याचे सगळे प्रयोग आहेत त्याचे. आणि त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अशी ही अस्त्र विकसित केली आणि न्यूरमबर्गमध्ये त्याचं नाव नाहीये याचं कारण त्याला अमेरिकेने आसरा दिला. तो फार्मास्युटिकल म्हणजे तिथे कदाचित त्यांच्या संघटनेचा अध्यक्ष झाला असेल, पण हे जे सतत घडतंय ना, म्हणजे मला त्यातला आपल्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा कुठला वाटतो ना, हे सगळं बाजारपेठ म्हणून केलं जातं, बाजारपेठ म्हणून केलं जातं. आणि या बाजारपेठेवर नियंत्रण सोड, पण निदान आपलं स्थान टिकवून राहण्यासाठी जे आपण करावं लागतं ना ते पण आपण करत नाही, कारण आपल्याकडे आर्थिक विचारच सांगितला जात नाही. त्यामुळे ती प्रगल्भता नाहीच आहे ना. म्हणजे एका इटालियन स्कूटर कंपनीचे प्रमुख खूप वर्षांपूर्वी राहुल बजाज असताना त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता गप्पा मारायचा. त्याच्यात ते भेटले तेव्हा राहुल बजाज असं म्हणाले होते की याचं जे R&Dचं टर्नओव्हर आहे ना ते बजाजच्या टर्नओव्हरपेक्षा कदाचित जास्त असू शकेल किंवा तेवढं असू शकेल. हा जो मुद्दा आहे ना की बाजारपेठ, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आणि स्वतःचं स्थान राखणं, हे दुर्दैवाने आपण करत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण नेहमीच त्याच्यामुळे
विमान टेक ऑफ होणार आहे कधी ते माहिती नाही, पण आपण बऱ्याच विषयावर बोलतोय, पण एक प्रश्न जो अनेक जणांनी पोहोचवलाय माझ्याकडे तुझ्यासाठी, तो परत की आता सगळ्यांना जो त्रास आहे की आता ही जी काही मध्यस्थी पाकिस्तान करते ते खरंच पाकिस्तानची एवढी अवकात आहे का, नेमकं काय झालेलं आहे का, चीन पाठीमागे आहे त्याच्या, नाही, आणि त्यातून पुढे काय होणार आहे? नाही आपण ना म्हणजे आपला शत्रू आहे म्हणून तो सर्वच बाबतीत त्याला कमी लेखण आहे ना. आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीमध्ये पाकिस्तानची भूमिका कायम राहिलेली आहे आणि पाकिस्तानचा जो राजकीय वर्ग आहे ना तो अत्यंत पाश्चात्य शिक्षित, अतिशय सुंदर इंग्रजी, म्हणजे करण थापर आपला पत्रकार आहे ना, बेनझीर त्याची बॅचमेट, अच्छा, एकत्र होते, तर तिच्या इंग्रजीचं त्यांनी जे कौतुक केलेलं किंवा एकंदर आपण आता नेशन किंवा या निमित्तानं जंग, नेशन, डॉन यांचा दर्जा काय अप्रतिम आहेत ते, म्हणजे याचा अर्थ लगेच मग तुम्ही पाकिस्तानात जाऊन उद्या सुरू होईल माझ्यावरती मुद्दा तो नाहीये, पण हा राजकारणामध्ये मला काय वाटतं माझ्यासारख्याला की काय महत्वाचं असतं, तो क्षण साधणं, तो क्षण साधला म्हणून तो महान आहे का छोटा आहे का मुद्दा, हा मुद्दाच नाही, पण इथे कोणीतरी बोलायची गरज आहे, ही गरज पूर्ण करण्याची त्यांनी तयारी दाखवली ना. आता म्हणजे आपण देव पाण्यात घालून बसू की ती पाकिस्तानमधली चर्चा निष्फळ व्हावी वगैरे व्हावी, म्हणजे अडचण अशी की ती अधिकृतपणे म्हणता येणार नाही आपल्याला की ती वाईट झालं पाहिजे, चांगलं म्हणायला पंचायत आहे परत. त्यामुळे पाकिस्ताननी केली किंवा नाही तर कदाचित असंही असू शकेल की ट्रम्प यांनी पाकिस्तानला सांगितलं असेल, ते इन्व्हाइटीनी बातमी छापली की तुम्ही जरा मध्ये या हो मध्यस्थीला, आम्ही तुम्हाला प्रतिसाद देऊ, पण मग ते जर सांगितलं असेल मग त्याच्यानंतर लगेच ते किती त्याच्यावरती खूप टीका झाली की ते पाकिस्तानचे पंतप्रधान कसे दलालीची भूमिका घेतात वगैरे वगैरे, पण मग ठीक आहे दलाल म्हणा असं वाटलं वगैरे, हा मुद्दा सोडून दे, पण हे ट्रम्प यांना पाकिस्तानला सांगावं असं वाटलं, अन्य कुठल्या देशाला सांगावं असं का नाही वाटलं, हा मुद्दा क्रमांक 1. आणि त्याला जर दलाली ठरवायचं असेल ना तर मला असं वाटतं की दोन शेजारी भांडतायत तर एखाद्याची भूमिका असू शकते, ते मरू त्यांनी डोकं फोडावं एकमेकांचं, मला काही देणं घेणं नाही, असू शकते ना, त्याच्यात काही वाईट नाही आहे, म्हणजे आपण मध्यस्थी करायलाच हवी होती का, नाही आहे आम्हाला करायची, पण म्हणा ना तसं, पण जो भांडण थांबवायला जातोय त्याला दलाल म्हणणं हा आक्षेपार्ह मुद्दा वाटतो. तर पाकिस्तानला याच्यामध्ये जर महत्त्व मिळणार असेल तर त्यांनी ते कमवलेलं आहे आणि हे पाकिस्तान सातत्यानं वर्षानुवर्ष करत आलेलं आहे. आणि याचं कारण माझ्यासारख्याला असं वाटतं ना, आपण काही कारण नसताना एका गणण्यातनं स्वतःला पाकिस्तानशी बांधून घेतलंय, आपण चीनशी बांधून घ्यायला हवं, तुझला कोणाशी आपण स्पर्धा करायला हवी ना, आपल्यापेक्षा मोठा आहे त्याच्याशी, तर ठीक आहे, अरे TCS कंपनीची मार्केट कॅप अख्ख्या पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज पेक्षा जास्त आहे केवढा देश आहे, पण आपण फक्त पाकिस्तानला आता म्हणजे किती ते वाईट येते, म्हणजे प्रत्येक स्पर्धेत जिंकायला हवं ते ठीक आहे, पण कुठलीही स्पर्धा असेल की पाकिस्तानला हरवलं याच्यातच फक्त आनंद मिळवणं हे जरा लहानपणाचं लक्षण वाटतं. आपण चीनशी बांधून घ्यायला हवं होतं. त्यामुळे पाकिस्तानने ती संधी साधली असेल तर त्यांच्या राजकारण्यांनी तेवढी तत्परता दाखवली असा त्याचा अर्थ आहे. पण यानंतरच्या काळात त्या युद्धाविषयी काय होईल असे काही अंदाज? मला त्याच्यातल्या 2 शक्यता खूप महत्त्वाच्या वाटतात. एक तर 14 मे तारीख खूप महत्त्वाची आहे, ती जर पुढे ढकलली गेली 14 मेला ट्रम्प हे चीनमध्ये असणं अपेक्षित आहे, त्यांची भेट ठरलेली ती आधीच एकदा पुढे गेलेली आहे, त्यामुळे आता त्यांना ते पुढे ढकलणं परवडणार नाही. त्यामुळे 14 मेपर्यंत जग पुन्हा पहिल्यासारखं करण्याचा प्रयत्न करणं त्यांना करावं लागेल. आणि नंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमधल्या निवडणुका आहेत अमेरिकेमधल्या, आणि अमेरिकन निवडणुका ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होतात, म्हणजे सेनेट काँग्रेस दोन्ही ठिकाणी ती मतदानं होणार आहे. त्यातलं एक तरी सभागृह यांच्याकडनं जाईल असं म्हणतात. अमेरिकेत निवडणूक आयोग आहे की नाही माहिती नाही, पण निवडणुका तिथे चांगल्या होतात, त्याच्यामुळे तसं झालं तर. आणि आता तर काही काही जे लिहितायत ना त्यांचं म्हणणं तर दोन्ही सभागृहात त्यांचा रिपब्लिकन्सचा पराभव होईल. त्यामुळे अमेरिकेला 2च गोष्टी कळतात, एक तर स्टॉक एक्सचेंज, ज्या क्षणाला नागरिक तुमच्या
कडे माझ्या गुंतवणुकीचा परतावा कमी येतोय म्हणून राज्यकर्त्यांकडे ओरडायला लागतात ना, त्यांना ते झेपत नाही. बघ ना, व्हिएटनामवर 19-18 वर्ष 17 वर्ष त्याच्यावरती झालं, पण शेवटी अमेरिकेतनंच आतनं दबाव आला ना. हा आतला दबाव त्या देशात खूप प्रामाणिकपणे येतो आणि तो आर्थिकदृष्ट्याच तो देश विचार करतो. त्यामुळे ज्या क्षणाला पेट्रोलचे डिझेलचे दर वाढायला लागले तेव्हा म्हणजे ही कल्पना तरी करू शकतो का, स्वतःचा देश एवढा मोठा आहे, तो जिंकतोय, पण तरी सुद्धा त्या देशातल्या नागरिकांना स्वतःच्या सरकारी विरोधात रस्त्यावर यावं असं वाटलं. म्हणजे आता तर महागाई बिगाई विषय असतातच असं आपण विसरूनच गेलो आता कोणालाच रस्त्यावर कशासाठी यावं वाटत. प्रश्न पण विचारायचे नाहीयेत. प्रश्न पण विचार, कारण चांगलाच चाललंय तर प्रश्न कसे विचारणार, त्याची गरजच नसते. पण म्हणजे तिथला मध्यमवर्ग, तिथला उच्च मध्यमवर्ग, 200 शहरांमध्ये 5-5, 6-6 वेळेला निदर्शनं झाली आणि किंग ट्रम्प वगैरे असं आपल्या राज्यकर्त्याला ते म्हणाले. आणि किती किती म्हणजे पाप आहेतच, कोणाची नसतात, म्हणजे चांगलं वाईट या अर्थाने, पण त्याला उत्तर द्यायची व्यवस्था आहे ना स्वतःच्या देशात. प्रश्न विचारण्याची व्यवस्था. आणि मग कल्पना म्हणजे स्पेनचा जीव काय आहे, तो अमेरिकेला हवाई हद्दीचा भंग करू देणार नाही म्हणतो. इंग्लंडचा जीव काय आहे, महाराष्ट्र आणि इंग्लंड किंवा महाराष्ट्र आणि जर्मनी बरोबरी व्हायला हवे, 12 कोटी 13 कोटी अशी भौगोलिक आकारमानासारखं आहे. ते देश भूमिका घेत आहेत. फ्रान्सचा आर्थिक जीव किती आहे, मग त्याच्यावरती उत्तर काय, तुझी बायको तुला वाईट वागणार, त्याचा संबंध काय आहे. म्हणजे आपल्या लहानपणी आपण शाळेमध्ये वाद घातलेले असतात आणि एखाद्या टप्प्यावरती असं लक्षात येतं की समोरचा म्हणजे आपला जो विद्यार्थी आपला मित्र असतो तो वादामध्ये जिंकणार, मग त्यावेळेला आपण बोलतो नाही मी तुझ्याशी वाद नाही घालणार, तू लाल रंगाचं शर्ट घातलं. आता ते फ्रान्सच्या अध्यक्षांची बायको बिको हे कुठनं मुद्दे आले, हे मला असं वाटतं की याचाच फटका बसेल. आणि त्यातलं माझ्या दृष्टीनं वाईट म्हणजे होऊ नये तसं चीनचं महत्त्व वाढणं. चीनचा आकार आपल्याला लक्षात येत नाहीये. चीनची सीमा अफगाणिस्तानला आहे. मध्यंतरी अफगाणिस्तानच्या राजदूतांनी मुंबईत मधल्या काही जणांना गप्पा मारायला बोलवलं होतं. त्याच्या आपले अधिकृत संबंध व्हायचे अफगाणिस्तानबरोबर, कारण आपण ते तालिबान घेऊन बसलेलो आहोत आणि हा तालिबानी आहे. तो तालिबानचा त्यात राजवटीतनं पुढे आलेला आहे. तो म्हणाला आमच्या अख्खी बाजारपेठ चीननी ताब्यात घेतलेली आहे आणि आम्ही अजिबात त्यांना विरोध करत नाही, भारत येतच नाही ना मदतीला म्हणा. सगळे शेजारी असंच म्हणतात. कारण आपली गुंतवणूक ही त्या व्यक्तीमध्ये होते, देशात होत नाही. श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, असं नसतं ना. परराष्ट्र नीती ही सातत्य. इराणमध्ये गुंतवणूक होती आपली. बंदर सोडलं, चबार बंदर सोडलं आपण, त्याचं काय झालं पुढे त्याच्यामध्ये, आणि ते का करत होतं आपण, आपल्याला युरोपमध्ये थेट प्रवेश मिळावा म्हणून. पण त्यांनी ते तसं केलेलं नाही. आणि हा जो फरक आहे ना, हा मला खूप महत्त्वाचा वाटतो. त्याच्यामुळे युद्धोत्तर कालखंडामध्ये चीन जर पश्चिम आशियात सक्रिय झाला तर काय, अमेरिकेला पश्चिम आशियातल्या तेलाची गरज नाही, कारण अमेरिका तेलाच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेला आहे. ते त्यांना एकही बॅरल इकडनं आलं नाही तरी काही फरक पडत नाही, कारण देशांतर्गत उत्पादन मोठ्या प्रमाणावरती आहे. 2 देशांना मोठ्या प्रमाणात लागतं, आपण आणि चीन. जर चीननी या सगळ्या म्हणजे जी चूक इंग्लंडने 1930च्या दशकात केली, ती चूक पश्चिम आशियामध्ये अमेरिका आता करणार का? आत्ता पहिल्या टप्प्यात तर त्यांनी केलेली आहे. तर चीननी पश्चिम आशियात बसवलं. कल्पना जरी केली ना की इराणमध्ये समजा चीनचा लष्करी तळ या सगळ्या म्हणजे परवानगी दिली चीनने, तर आपलं काय? हा मला जास्त महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि तशी मांडणी करणारे केली जात नाही राज्यकर्त्यांकडून. म्हणजे ते जास्त भीतीदायक वाटतं आणि त्याची गरज नागरिकांनाही वाटत नाही. त्याच्यामुळे ते का करत नाहीत, कारण ते तुमचं चाललंय, सुखात चाललं, कशाला काय. आता शेवटच्या प्रश्नाला यायच्या आधी मी गिरीशचे, तुम्हा सर्वांचे, सोमाणी विद्यालयातील सर्व कर्मचारी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे, शिक्षकांचे आभार मानतो. आणि अखेरचा प्रश्न, कारण बराच वेळ झालेला आहे, आपण किती वेळ गप्पा मारू शकतो, पण परत आपण आपल्या राज्याकडे येऊ. महाराष्ट्र आणि मराठी माणूस, त्याचं काय व्हावं, कसं व्हावं,
नाही मला जसं ते देश म्हणून आपण प्रयत्न करत नाहीत ना, तसं राज्यकर्ते म्हणून आपण महाराष्ट्राच्या भल्यासाठी उभे राहत नाही. आपल्याला दोन आव्हानं आहेत. एक तर दक्षिणेकडून येणारा प्रगतीचा रेटा आणि त्याच वेळेला गुजरातची क्षमता नसताना तयार होणारी स्पर्धा गुजरातकडून. ती का होती मी सांगायची गरज नाही. ही दोन आव्हानं वाटतात. आज जगातल्या जर उत्तम अशा सर्वोत्तम आकाराने व्यवसायाने जर कंपन्या घेतल्या तर त्याचे सगळ्यात म्हणजे एखादा कुठला समूह सगळ्यात जास्त प्रमुख कंपनीच्या प्रमुखपदी असेल ना, आंध्र प्रदेशचा आहे. सत्या नाडेला, गुगलचा सुंदर पिचाई आणि अनेक नावं सांगता येतील अशी. सगळे दक्षिणी आहेत आणि त्यातही सुद्धा आंध्रचे आहेत. ह्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी जे करावं लागतं ते आपण दुर्दैवाने करत नाहीये आणि त्याची जाणीव या इथल्या राज्यकर्त्यांना आहे ना, जनतेला आहे. भारतातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं केंद्रीय बाजारपेठेचं जर नियंत्रक असलेलं सेबी असेल किंवा स्टॉक एक्सचेंज असेल हे मुंबईमध्ये. पण तुला आता समजा आता ती सोय आहे सरकारने करून दिलेली आहे. परदेशी कंपन्यांचे, अमेरिकी कंपन्यांचे समभाग घ्यायचे आहेत तर त्याचं केंद्र हे मुंबईत असायला हवं ना. ते गिफ्ट सिटीमध्ये गुजरातमध्ये काहीच वाटत नाही आपल्या कोणाला. म्हणजे कुठल्या व्यक्ती समुदाय याविषयी द्वेष असायचं काहीच कारण नाही, कारण आपलं काहीच कोणी काही वाईट केलेलं नाही अशा अर्थाने. पण कुठलं क्रीडा नैपुण्य किंवा क्रीडा संस्कृती बघितली की T20ची अंतिम फेरी तिकडे जाते किंवा ऑलिम्पिकमध्ये तिथे व्हावं असे प्रयत्न. क्लायमेट चेंज कॉन्फरन्स. मला एक सांगत होतं, बुद्धिबळ हे महाराष्ट्राचं वैभव. विश्वनाथ आनंद सांगलीला येऊन बुद्धिबळ शिकलाय. त्याचे गुरुजी महाराष्ट्रातले आहेत. पण बुद्धिबळाच्या पुढच्या सगळ्या स्पर्धा दक्षिण गुजरातमध्ये होत आहेत. गुजरातनी यजमान पण दिलेलं आहे. आता बुद्धिबळावरनं काही आपल्याला विनोद करायचा नाहीये, पण हे जे आहे ना, हे इथल्या राज्यकर्त्यांना न कळणं, त्यांना कळणं आणि इथल्या नागरिकांना याचा काहीच गंध नसणं. गिफ्ट सिटी हे माझे इतके बँकिंग सेक्टरमधले मित्र आहेत ना, वैराण आहे. पण देशातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना, वित्त कंपन्यांना केंद्र सरकारचा नियम आहे तुमचं गिफ्ट सिटीमध्ये कार्यालय असायला हवं. सगळ्या बँकांची मुख्य कार्यालय तिथे आहेत. हे हळूहळू आता ह्याला क्षुद्र म्हणणं किंवा प्रादेशिक वाद म्हणणं हे असं नाहीये. प्रादेशिक वाद हा नाहीये, हा स्थानिक मुद्द्यांचा मुद्दा आहेच ना. तर पण आपण त्याच्याकडे बघत नाही. आपल्या राज्यकर्त्यांना काहीही याचा गंध नाहीये. स्पर्धा म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असताना, त्यांचं पहिलं नाव विसरलं, मेहता, प्रोफेसर मेहता ऑक्सफर्डचे आहेत. त्यांनी मुंबई इंटरनॅशनल फायनान्स सेंटर कसं होऊ शकतं याचा कागदोपत्री आराखडा दिला, ती योजना आखली, बीकेसीमध्ये जमीन त्याच्यासाठी निश्चित केली. कारण त्यांचं म्हणणं होतं सिंगापूरहून सुरू झालेला दिवस युरोपमधल्या बाजारपेठा उघडेस्तपर्यंत आणि अमेरिकेतल्या संध्याकाळी उघडेस्तपर्यंत भारत हा मधल्या टप्प्यावरती आहे. त्यामुळे भारताने याचा फायदा घ्यायला हवा. ते केंद्र मुंबईतनं गेलंच. काहीच कोणाला वाटलं नाही. आणि त्या ठिकाणी आता जी जागा त्यासाठी निश्चित केली होती तिथे ते बुलेट ट्रेनचं स्टेशन येणार. हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांचं जितकं अपयश आहे ना, तितकं मराठी जनतेचं पण अपयश आहे. आपल्याला आपण या विषयांना महत्त्व देत नाही. ऐतिहासिकदृष्ट्या खरं म्हणजे महाराष्ट्र हा नेहमी म्हणजे आणीबाणीनंतरची निवडणूक बघ किंवा आधी टिळक होते तोपर्यंत पुणे ही देशाची राजकीय राजधानी होती ना. 1920 साली टिळक गेल्यानंतरचा हा सगळा जो आपला मोठा घळंगळत गेलेलो आहोत असं ते तसंच सुरू आहे. आणि मला हे खूप वाईट वाटतं. आज दोन बँकांचे एक चेअरमन म्हणतात, ते खूप चांगले जवळचे मित्र आहेत, ते सांगत होते की प्रोबेशनरी ऑफिसर्स नावाची एक परीक्षा असायची. एकही मराठी मुलगा त्याच्यात बसलेला नाही. मुंबईच्या राष्ट्रीयकृत बँकांच्या मुख्य व्यवस्थापकपदी एकही मराठी माणूस नाही आहे.
म्हणजे तू स्टार्टअप्सची नवीन नावं बघ, त्याच्यामध्ये मराठी दिसतात का? तिथेही दिसत नाही आहेत. मला कधी कधी करतात काय हा प्रश्न पडतो. काय करतात ते दिसतं, ते दही हंडीला आणि गणपतीला ते टी शर्ट घालून. पण हे मला असं वाटतं ना, हा ऱ्हास हा महाराष्ट्राचा खूप मोठा ऱ्हास आहे. म्हणजे टिकेकरांनी डी इंटेलेक्च्युअलायझेशन ऑफ मुंबई असा मुद्दा मांडलेला होता. ते निर्बुद्धीकरण आता अधिक जोमाने आपण पुढे नेतोय आणि त्याला धार्मिक राजकारणाची जोड मिळाल्यामुळे महाराष्ट्र याच्यामध्ये कुठेच नाही आहे. हे खूप वाईट आहे. खूप खेद वाटतो याच्यामधला, पण दॅट इज द रियालिटी. तर आपण इतक्या वेळ गिरीश कुबेर यांच्याशी संवाद साधला, गप्पा मारल्या. त्यांची सगळी पुस्तकं खाली उपलब्ध आहेत. आता यातून आपल्याला काय काय वाटतंय, काय विचार करायचा, कारण प्रत्येकाचा सहभाग याच्यामध्ये आहे, तो आपण करावा. आपल्याला आणखीन कोणते वक्ते, इतर कोणते कार्यक्रम व्याख्यानमालेच्या वतीने करायचे असतील तर ते जरूर सुचवा, आपण नक्की घेऊ. धन्यवाद. धन्यवाद. मनापासून आभार.